स्वतः कलाकाराचा हात लागल्याशिवाय गणपती आकार घेत नाही मुंबईचा राजा. त्या दृष्टिकोनाने गणपतीकडे आपण जास्त लक्षच दिलं नाही कधी. बघ, आर्ट स्कूलमध्ये कसं असतं ना, एक मिथ आहे की जो गणपती बनवतो तो खरा आर्टिस्ट नाही आहे. खरं सांगू तर आईला असं वाटतं की मी गणपती करायला नको. म्हणजे गणपती हा सेक्टर कधीच ऑर्गनाइज नव्हता, कोणी त्याला त्या दृष्टिकोनाने बघितलंच नाही. आता हा ट्रान्झिशन पिरियड चालू होणार आहे. माझं मते हा एक 4-5 वर्षात हा ट्रान्झॅक्शन पिरियड परत चालू होणार. जसं आधी वेलिंग, सारंग, गोलप वगैरे हे होते, ठीक आहे. त्यानंतर मग खातो फॅमिली, ओके, पोहेकर फॅमिली, हे सगळं हे आधीपासून आहेत, राईट? बरोबर. मग त्यानंतर आता नवीन KP आहे, सिद्धू आहे, PD आहे, अरुण आहे. तो हा ट्रान्झिशन पिरियड परत एक 4-5 वर्षात और मॅक्स 7-8 इयर्समध्ये हा ट्रान्झिशन परत एक चालू आहे. नमस्कार मंडळी, गोष्टी गणेशोत्सवाच्या ह्या पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या भागात आपल्यासोबत एक असा मूर्तिकार आहे जो आहे तर ह्या न्यू जनरेशनचा, पण त्याच्यामुळे यावर्षी आपल्याला नॉस्टॅल्जिया हिट झालाय. आणि तो मूर्तिकार म्हणजे आकाश तिरबळ. नमस्कार. नमस्कार आकाशदा. हाय. सर्वात पहिलं तर तुझं आपल्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. आणि आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेशोत्सव झालाय, नवरात्री झाली आहे, आणि आता जो टाइम आहे तो सर्व मूर्तिकारांचा रिलॅक्सिंग टाइम आहे, फ्री टाइम आहे. तर बेसिकली तुम्ही इतक्या महिन्यांच्या दगदग नंतर खूप म्हणजे 24/7 काम करत असता, आणि आता तुम्ही फ्री झाले, तर हा टाइम तुम्ही कसं युटिलाइज करता? ब्रेनस्टॉर्म करतो. त्यात नवीन आयडियाज खूप सारे जनरेट होत असतात. आणि त्या पिरियडमध्ये आता कसं आहे की एक भार निघून गेलेला असतं ना, की गणपती झाले, नवरात्री झाले, दिवाळी पण झाली, ठीक आहे. तो हा फ्री टाइम मी असं म्हटलं, प्रत्येक फ्री टाइमला काही ना काही डोक्यात चालूच असतं. ते कल्पना असू दे किंवा कन्सेप्ट असू दे, थीम असू दे. ते असं नाही की गणेशोत्सवावरच अवलंबून आहे, पण इतर पण बऱ्याच गोष्टी असतात, जसे इंटिरियर्स आहेत किंवा अजून स्कल्पचर्स आहेत. कन्सेप्ट्स हा शिल्पकला किंवा चित्रकला हे यात अवलंबून नसतात. मीडियम कुठलीही असू शकते. मग त्या खूप सारे ब्रेनस्टॉर्म्स होत असतात. अच्छा, तुमची आयडियाज डेव्हलप होतात. अच्छा, हा, आयडियाज, माइंड मॅपिंग. जर एखादी गोष्टी घडवायची आहे, मग त्याचं प्लॅनिंग काय असायला पाहिजे नेक्स्ट इयरचं पण, आणि पूर्ण वर्ष आहे ना आता, त्या वर्षाला कसं प्लॅन करावं ते पण तर विचार करावा लागतो ना. बरोबर. आणि माझ्यासोबत असं होतं की मी थोडं चॅलेंजिंग टास्क मला आवडतात. मग एखादी नवीन गोष्टी घडवण्यासाठी ती जी आधी घडवली गेलेली नाहीये त्या गोष्टींचा पण विचार करतो की पहिल्यांदाच कुठल्याही गोष्टी आपल्याला घडवायचं आहे, तर ते कसं होऊ शकतं, काय शक्यता असू शकते, मग त्या गोष्टीला शक्य कसं करायचं, या गोष्टीचा पण विचार केला जातो. अच्छा, तर म्हणजे हे तर झालं तो कामाच्या बाबतीत, पण तुला असं फ्री टाइम मध्ये काय करायला आवडतं? मी म्युझिक. अच्छा, म्युझिक, मग डान्स आणि काही इन्स्ट्रुमेंट्स प्ले करतो. मला ऍक्च्युली बाईक राईड्स, सिटी राईड्स, पाणी बघायला आवडतं, पाऊस पण बघायला आवडतं, आणि फिल्टर कॉफी. क्या बात आहे. असा नेचर तुझा आम्हाला माहितच नव्हता. तू असं इन्स्ट्रुमेंट्स वगैरे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट्स प्ले करतोस? मी ऍक्च्युली माझं म्युझिक मध्ये 9 इयर्स एज्युकेशन ऑलरेडी झालेलं आहे. क्या बात आहे. सो अँड अंटिल 2015 पर्यंत आय यूज टू कोरिओग्राफ ऑल्सो. अच्छा, रवींद्र नाट्य मंदिरला आय यूज टू डू. दादरचं. हा, येस. आणि इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आय लर्न फ्लूट, मृदंगम अँड वोकल्स काय मला इतकं जमलं नाही, पण ते बेस खूप स्ट्रॉंग झालं. सो आता मी कौन वाजवतो आणि जॅम्बे प्ले करतो, आणि पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स. अच्छा, ते प्रोफेशनली असं बँड साठी नाही करतो. यू नीड प्रॅक्टिस. नो, करेक्ट. ते प्रॅक्टिस रेग्युलरिटी मध्ये नसेल तर मग यू दॅट गॅप हिट्स यू मोर. बरोबर. मग आवड म्हणून चालू आहे. अच्छा, मग हे ऍज अन हॉबीज होतं आधीपासून प्लॅन की फुल टाइम करायचा, असं कधी विचार केला होतास? हे बघ, असं तर
म्युझिक, डान्स आणि आर्टमध्ये पेंटिंग, स्कल्पचर हे तिन्ही गोष्टी आहे ना, एक ताकदीचे कम्पेअर करू शकत नाही. जेव्हा मी करिअर डिसिजन घ्यायचो ना, की मला अशी वेळ आहे की भाई काहीतरी एक, यू हॅव टू कॅरी फॉरवर्ड सम वन, नो एनीवन. कारण काय, 2 पावलं इथे तिथे ठेवून तरंगण्यापेक्षा एक काहीतरी चूज करा, त्यात मास्टरी करा. मग तेव्हा म्युझिक तर अर्ली एज्युकेशनमध्ये ते प्रॅक्टिस जास्त कॅरी फॉरवर्ड नाही करता आला, कारण तेव्हा हा क्रेज असा नव्हता. आता जो आपण इलेक्ट्रॉनिक बीट्स वगैरे हे एवढं सोपं झालंय आणि एक पॅशनेटली साईड हॉबी म्हणून कंटिन्यू करू शकतो ना, तो पॅशन तेव्हा तसा नव्हता म्युझिकच्या बाबतीत. आणि डान्स हा वेगळा क्रेज होता. मग डान्स पण माझं सुटलं असंच की म्युझिक नंतर हा डान्स. ओके, डान्स मी ॲज अ करिअर कधीच बघितलं नव्हतं, परस्यू केलं नव्हतं. सो डान्स पण आवड म्हणून राहिला. मग 2012ला मी JJला ऍडमिशन घेतलं. त्याआधी 2011ला मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये फाउंडेशन कोर्स केलेला. आणि शिल्पकला पण तेव्हा ठरलेलं नव्हतं. माझं पेंटिंग पण खूप स्ट्रॉंग होता. मी रहेजा कॉलेजला पेंटिंगसाठी ऍडमिशन घ्यायला गेलेलो, कारण JJला मला पेडणेकर सर म्हणून मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी सजेस्ट केलंय की तू शिल्पकलेत एक फक्त ट्राय मार. मला असं वाटतं की तू शिल्पकलेत काहीतरी चांगला करू शकतो, तू नक्की बघ. तोपर्यंत माझा काय प्लॅनच नव्हता. त्याआधी माझं पूर्ण फाउंडेशन कोर्समध्ये मी कधी JJ स्कूल ऑफ आर्ट व्हिजिटही केला नव्हता. आणि मी JJ स्कूल ऑफ आर्ट गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि त्याला ते काय म्हणतो आपण, लिस्ट लागायचं. आता लागतो का माहित नाही, मला आयडिया नाही, पण लिस्ट लागायचं ना. लिस्ट थोडा उशीर झाला आणि रहेजामध्ये क्लोजिंग डेट शेवटचा दिवस. मी असं काउंटरवर फीस ठेवला आणि तेवढ्यात मला फोन आला, अरे तुझं नाव लागलंय. कारण ओपन साठी यू हॅव नो स्कोप, व्हेरी लो स्कोप. इन 10 सीट, त्यामध्ये रिझर्वेशन सीट्स भरपूर आहेत, त्यात वुमेन सीट्स आहेत. ओपन साठी हार्डली 2 सीट्स, आय गेस 2 सीट्स आहेत. मग त्यामध्ये ते लागणं म्हणजे देवाची इच्छा असेल. तिथे तुझी सीट लागली. हा, क्या बात आहे. मग आपण बोलू शकता की आता तिरमल स्टुडिओज जे आता एक पॉप्युलर एक स्टुडिओ आहे आणि भरपूर असे सुंदर मूर्त्या तुम्ही घडवता, याची सुरुवात इकडनं झाली होती? नाही, मी मूर्ती आधीपासून घडवायचो. मी लहानपणी शाळेत असताना तेव्हापासून चायना ग्ले असतो ना, ती आवड आधीपासून होती. लाईक डान्स, म्युझिक, व्हॉट एव्हर, अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये आधीपासून हे होतं, म्हणजे चूल होती अंगात. मग त्या गोष्टी नंतर कशा डेव्हलप झाल्या, गणपती या गोष्टी नंतर कसं ते लालबागला, परेलला माझा मित्र तो घेऊन जायचा, हर्ष म्हणून मित्र आहे, तो घेऊन जायचा असंच बघायला, चल रे. मग तेव्हा मग मी गणपती जे खातो सर किंवा मास्तरांचे काही कॉपीज होते तसे मला ट्राय करायला लागलो. त्याआधी मी गणपती चायना क्लिनिक. अच्छा, मग तिकडे बघायला तो गणपती आणि मग घरी येऊन असंच ट्राय करायला. हा, येस. सो मास्तरांचा फिलिप्स मी 7वीत बनवला होता. ते अजूनही माझ्याकडे आहे. थोडं आता मी शिफ्टिंग मध्ये थोडा डॅमेज झालाय, पण तो अजूनही आहे. फिलिप्स म्हणजे फिलिप्स मॉडेल आहे मास्तरांचा, फिलिप्स म्हणून एक मॉडेल आहे. अच्छा. इव्हन ते चिंचपोकलीच्या चिंतामणी पण 1 वर्ष किंवा बरेच वर्ष बसवलं होतं फिलिप्स, तो मॉडेल, त्या मॉडेल टाईप मध्ये. अच्छा, मास्तरांचाच पीस तो मग. आणि मग इथे जे तुला असं इंटरेस्ट आला स्कल्पचरिंग मध्ये, ते हळूहळू ग्रो कसं झालं? मग ग्रो बघ, आता तू प्रोफेशनली एज्युकेशन परस्यू करतोयस, मग तुला त्यातच ग्रो व्हायचं आहे. दुसरा ऑप्शन हा नंतर करायचा. तुझं जेव्हा एज्युकेशन संपला 1-2 वर्षानंतर कधी तुला समजलं तर समजतं की बाई हे आपल्याला नाही जमत, आपण काहीतरी वेगळं करू, ते नंतर हिट होतं. तेव्हा ते असं असतं की आपण जेव्हा अभ्यास करत असतो त्यामध्ये माझा हेतू एकच होता की मला जितकं शिकता येईल ना तितकं शिकायचं. सगळ्या मीडियम्स मी परस्यू केले, वूड, स्टोन, मेटल, क्ले, फायबर. माझं स्पेशलायझेशन मेटल आहे. ओके. आणि माझा आवडता माध्यम आहे स्टोन मध्ये काम करायला खूप आवडतं. क्ले सारखं माध्यम दुसरा कुठला नाहीये. ओके. आणि सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल कोण जर शिकू शकतो
मग ते प्लास्टर ऑफ पॅरिस हँडल करायला. बिकॉज सी मी सांगतो तुला, क्ले आहे ना, क्ले तुम्ही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन दोन्ही करू शकतात. माती लावू पण शकतात, काढू पण शकतात. स्टोन मध्ये कसं आहे, कार्विंग टेक्निक, तुम्हाला ते कार्वच करायचं आहे, तुम्ही त्यात परत ऍड नाही करू शकत. ओके, सिमिलरली वुडचा पण तसंच आहे. ओके, मग त्यानंतर फायबर हा ऍक्च्युली रेझिन प्रकार आहे. त्याला तुम्ही मोल्ड नंतर त्याची कास्टिंग फायबर मध्ये काढू शकता. हे झालं. मेटलसाठी तुम्हाला वॅक्स मध्ये काम करावं लागतो. मग त्यानंतर त्याची कास्ट मेटल होते. मेटल पण कास्टिंग केली जाते, लिक्विड फॉर्म मध्ये असतो, तो मेल्ट करून आपल्याला कास्ट करावा लागतो. ठीक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस अगेन पावडर असतो, त्याला एक सर्टन टाइम पिरियड आहे. 10 मिनिटात एकदा बनवलेला मटेरियल यूज केलाच पाहिजे. ठीक आहे. आता प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास जास्त असल्यामुळे मला प्लास्टर ऑफ पॅरिस यूज करायला खूप सोपं जातं. म्हणून त्यामध्ये कंटिन्यू केलंच पुढे असं. हा, कारण एक सर्टन टाइम पिरियड मध्येच तुला करायचं आहे, जे काय करायचं आहे त्या 10 मिनिटात तुला एवढं मटेरियल बनवलंय, तर ते 10 मिनिटात तुला ते आकार तिथे द्यायचा आहे. कारण तो हार्ड होतो ना. एक तर तो असा मातीसारखा लवचिक नसतो. ठीक आहे. ते पेस्ट टाइप मध्ये फर्स्ट इनिशियली आपण पावडर पेस्ट टाइप मध्ये बनवावं लागतं, मग लावला तो हार्ड होतो. ठीक आहे. मग तुझा हातात किती तो अनुभव असावा आणि तुझा हात किती तो सौम्य तिथे लागायला पाहिजे, की आपण हात लावतो आणि तो आकार घेतो. आणि मग जे आर्ट्स जॉईन तू करायच्या आधी, याच्या आधी कुठे तू म्हणजे ट्रेनिंग घेतली होतीस? जे स्कूल ऑफ आर्ट्सचा आधी मी बोललो ना, मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटला होतो. 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स. आता ज्याचं बेसिक्स, ज्या माणसाचं बेसिक्स खूप स्ट्रॉंग असेल ना, तो माणूस पुढे जाऊन काम उत्तमच करणार. ते बेसिक्स मला मॉडेल आर्ट मधून मिळाले. अच्छा. आणि मग तू या सर्वातून गणपती या फील्ड मध्ये कसं का आलास? गणपती या फील्ड मध्ये म्हणजे आफ्टर कम्प्लिटिंग जे स्कूल ऑफ आर्ट्स तुझ्याकडे बरेच ऑप्शन्स होते, फिल्म लाईन आणि भरपूर. मग गणेश उत्सव हे तू का आणि कसं काय निवडलंस? तुला बोललो ना, ते आवड ऑलरेडी लहानपणापासून डेव्हलप झालाय. गणेश उत्सव अजूनही मी बोलतो ना, मला हे थोडं हा प्रश्न अजूनही ट्रिकी वाटतो. कसं काय त्याचा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, बहुतेक देवाकडे असेल. त्याची इच्छा असेल. कारण बघ, माझा सगळंच काम प्रोफेशन आहे. पोर्ट्रेट झालं, म्युरल झालं, डिझायनर्स झाले, किंवा काही म्हण, असं काही नाही आहे की जी गोष्टी नाही ते पण आपण घडवू शकतो, बनवू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. पण गणपतीच का म्हटल्यावर एकदा माणूस जो गणपती बनवतो त्याला सोडवत नाही गणपती. मग ते तर माझं लहानपणापासूनच चालू झालंय. मग आता तू विचार कर, या प्रश्नाला तुला काय उत्तर पाहिजे ते तूच घे. मला उत्तर समजले तुझं आता. तर मग ही सुरुवात तू कसं घरच्या गणपतीपासून केलीस, छोट्या गणपतीपासून डायरेक्ट घरगुती आधी? घरगुती मी 2010-11ला घरगुती गणपती चालू केलेली, सुरुवात केलेली. आणि त्यानंतर 2014ला पहिली मोठी मूर्ती मंडळातली, मुंबईचा विघ्नहर्ता. अच्छा. ते कुठे आलं मंडळ? अँटोफिलचा विघ्नहर्ता. अरे तो पण किस्सा आहे. तो गणपती अँटोफिलचा विघ्नहर्ता होता, त्याला मुंबईचा विघ्नहर्ता कन्वर्ट होण्यामध्ये 2014 मध्ये गणपती चालू केला. ठीक आहे. 2018ला जगन्नाथ पुरीची मूर्ती होती, बॅकग्राऊंडला पुरी जगन्नाथ होते. 2018ला वर्कशॉप स्टार्ट केला मोठ्या गणपतींचा बकरी अड्ड्याला, राईट. आणि त्या वर्षी विसर्जनला जाताना मुंबई सेंट्रलचं पुढे लेमेंटन रोडचा अलीकडे ते माईकवर, तुला माहिती, अनाऊन्स करतात, आला गणपती आला. तेव्हा त्या माईकवर त्यांनी अनाऊन्स केलं, अरे हा गणपती इतका सुंदर आहे, हा अँटोफिलचा नाही, हा अख्खा मुंबईचा विघ्नहर्ता आहे. इथून मग त्यांना नाव पडलं मुंबईचा विघ्नहर्ता. मस्तच एकदम. आणि ती तुझी लालबाग परळ मध्ये सर्वात पहिला म्हणजे ती बनवलेली पहिली मोठी मूर्ती होती. कारण त्याआधी जगन्नाथ बॅकग्राऊंड झालंच नव्हतं. ओके. जगन्नाथ बॅकग्राऊंड हा पहिल्यांदा 2018ला आपणच बनवला. क्या बात आहे. अरे असे खूप जॉब्स आहेत जे लोकांना माहित नाही. आता तर मी एकच करतोय ना, त्याआधी खूप चांगले जॉब्स आहेत
अच्छा, मग 2014 मध्ये जेव्हा तू पहिली मोठी मूर्ती बनवलीस ती किती हाईटची होती? ती 12 फूट. मग जेव्हा तू फर्स्ट टाइम इतकी मोठी मूर्ती बनवलीस 2014 मध्ये, मग तेव्हा तुझे एक्साइटमेंट आणि काही प्रेशर वगैरे होतं, कशी फिलिंग होती त्यावेळेस? एक माणूस होता जे सगळं प्रेशर दूर करायचा, तो राजू शिंदे. का राजूकडे खूप काही शिकण्यासारखं आहे अजूनही. त्या माणसाला पण तो बोल नाही करू शकत, तो करून दाखवणार, ह्या मेंटॅलिटीचा माणूस आहे. ओके, तर त्याच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं मला मूर्ती क्षेत्रात. आणि पहिली मूर्तीची जॉईंटिंग राजूनेच केलेली माझी. तुझी पहिली मूर्ती होती ती राजूनेच? हा, जॉईंटिंग नाही, त्या मदत पण त्यानेच केली होती. म्हणजे त्यावेळेस पासून तुमचं म्हणजे कनेक्शन वगैरे होते चांगले? हा, इव्हन सिद्धू खातू सरांकडे काम करायचं तेव्हा सिद्धू आणि आम्ही असंच बरेच गप्पा गोष्टी करायचो. अच्छा, मग आता सिद्धेश वगैरे कसे यांनी, आता अरुण आपण खातू सरांकडे काम करायचं आधी, मग तू असं कोणत्या मूर्तिकाराच्या सोबत त्यांच्या हाताखाली वगैरे काम केलेस का? हाताखाली नाही, पण एक्सपिरियन्स म्हणून केलंय ना खूप लोकांकडे. अच्छा, बरीच लिस्ट मोठी आहे म्हणजे. हा, सी निलेश विदाटे इथपासून सुरुवात. निलेश विदाटे, उदय खातो, मग बंटी, सुशांत पोहेकर चांगला मित्र आहे माझा तो पण. आणि असं म्हणजे सहज एक्सपिरियन्स घेण्यासाठी काम करणं. काम ॲज इन तेव्हा बघ, काम जेव्हा शिकलं जायचं माहितीये माणूस, जेव्हा त्याला काही अपेक्षा नसते, तुला फक्त काम करायचं आहे, तेव्हा तू कामच शिकतो. तुला जेव्हा आताचा युथचा काय प्रॉब्लेम आहे ना, लोक पैशांसाठी काम करतात, पण काम तर आला पाहिजे. पैसे मोजणार, नो डाऊट, पैसे मोजायला काय प्रॉब्लेम नाही, बट द लेवल ऑफ वर्क जे पाहिजे की बाबा सांग हा रिझल्ट मी देऊ शकतो, तसं पे करू शकतो, ते कधी होतं? ते तुम्ही प्रोफेशन झाल्यानंतर. ओके, एखादी गोष्ट काय शिकवायला लागले तर पैसे आम्ही घ्यायला पाहिजे की आम्ही पे केला पाहिजे? बरोबर. आजकाल जनरेशनला असं मला वाटतं की खूप गोष्टी क्विक पाहिजे असतात. त्यांना शिकायच्या अगोदरच अरे मी किती पैसे कमवेन, कधी कमवेन, त्यामागे ते फोकस त्यांना जास्त असतं. सो कधी ते शिकू शकत नाही. छोट्या मोठ्या म्हणजे पेंटिंग करू शकतात, सोपं आहे ना, पेंटिंग करू शकतात. मग पेंटिंग मध्ये पण कॅटेगरीज आहेत, ते लेखणी वगैरे सगळे नाही करू शकत. बॉडी कलर वगैरे, बेस कलर वगैरे ते करू शकतात. ही माणसं जे भिंती रंगवतात ना, ती लोक पण करू शकतात, राईट? सो मग मूर्ती बनवणं, खूप लोकांना वाटतं की आपण कोणाकडे काम करतोय तर आपण शिकतोय. शिकत नाहीये. तुमचं इंटेन्शन काय काम करायचा? शिकण्यासाठी काम करताय की पैसे भेटणार यासाठी काम करताय? तुमचं इंटेन्शन वर आहे की तुम्ही शिकणार की नाही. तर मग 2014 ते 18 पर्यंत जेव्हा तुम्ही मूर्त्या बनवल्या, हे 4 वर्ष तुमचा कारखाना कुठे होता? कारखाना असा नव्हता, पण हा ऑफकोर्स वर्क स्पेसला कारखानाच म्हणू शकतो. मी आदर्श नगरला राहायचो, तो तर बिल्डिंग सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बॅक यार्डला एक छोटासा शेड टाकून तिथे काम करायचो. अच्छा, आणि तिथून मग जेव्हा तुम्ही 2018 मध्ये फायनली बकऱ्या तुमचा मोठा वर्कशॉप रेडी होता, तर त्यावेळेसची फिलिंग कशी होती? फिलिंग म्हणजे बघ, खरं सांगू तर कारखाना पुढे आयुष्यात टाकणार हे कधी कल्पना पण नव्हती, हे कधी विचार पण केला नव्हता. कारण बघ, आर्ट स्कूलमध्ये कसं असतं ना, एक मिथ आहे की जो गणपती बनवतो तो खरा आर्टिस्ट नाहीये. अच्छा, असं एक मिथ आहेच आहे. बट अगेन वी आर हिअर टू चेंज दॅट मिथ. ते सी ट्रेंड कुठलाही कसा फॉलो होतो. पोर्ट्रेट मीही बनवू शकतो, सगळं बनवतो, खूप चांगल्या दर्जाचं काम करू शकतो, पण गणपतीत काय वाईट आहे असा हा एक मिथ आहे ना, आर्ट स्कूल्स मध्ये आहे, डेव्हलप्ड आहे. खूप लोकांना ही जी जर्नी आहे आर्ट स्कूल अँड गणपती याचा थोडा संभ्रम आहे ना, खूप आर्ट कॉलेजच्या मुलांना ते फॉरवर्ड येत नाही, पुढे येत नाही की गणपती क्षेत्रात काम करावं. असं यामागचं रिझन काय आहे? रिझन काहीच नाहीये, पण आर्ट तिथे पण आहे आणि आर्ट इथे पण आहे. हा, इथे भक्ती जास्त लागते, असे भक्ती पण लागते ना, आवड लागतं.
सो प्रत्येक माणसाला असं नाही आहे की गणपती बघ. हा, फॉर्मल एज्युकेशन काय असतं ना, फॉर्मल एज्युकेशन अॅनाटॉमी अँड ऑल हे शिकवलं जातं, ठीक आहे. गणपती एज्युकेशनली शिकवलं जात नाही. मी कोर्स डेव्हलप करतोय ट्रेडिशनल आर्ट्स ऑफ इंडिया. गणपतीचा आकार, गणपतीची अॅनाटॉमी ते खूप लोकांना जमत नाही, भल्या आर्टिस्ट लोकांना जमत नाही. यावर तुम्ही आता कोर्स एक डेव्हलप करताय? हो, कोर्स एक डेव्हलप करतोय. काय बात आहे. म्हणजे आता यंग आर्टिस्ट आहेत त्यांना एक काय असतं माहितीये का, आता कुठल्याही क्षेत्रात जास्त करू आपण कुठे भारतात काय थोडं गोंधळ आहे ते सांगतो. काम, स्किल्स वगैरे सगळं येतं, पण त्याचा करायचा काय, त्याचा उपयोग कसं करून घ्यायचा, त्याचा वापर कुठे करायचा आणि त्यातनं काय जनरेट करायचं ना, हे कोण शिकवत नाही. तुम्ही स्टार्ट करणार? हा, ते केलंच पाहिजे, बिकॉज हे खूप बेसिक गोष्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल मुंबईतले रस्ते बघितलेस? सगळ्यांनाच माहिती आहेत. आधी खड्डे होते, आता पॅचेस आहेत. हे का? कारण स्किल योग्य पद्धतीने कसा वापरायचा ना, कुठे वापरायचा. आणि ते आता समज मला एखादा काम जमत नाही, मी दुसऱ्याला ज्याला काम येतं त्याचं करून घेऊ शकतो. तर हे हे ऑर्गनायझेशन मिस होते. येतं सगळं, पण त्याचं करायचं काय हे कोणालाच माहित नाही आणि कोणी शिकवत पण नाही, राईट. तर करायचं काय, आपल्या स्किल्सचा वापर कसा करायचा ते कोण शिकवत नाही. आर्टला यूज करून इन्कम कशी स्वतःची जनरेट करायची ते या कोर्समध्ये आपल्याला शिकायला मिळेल. हा, ऑफकोर्स. क्या बात आहे. बिकॉज बघ, प्रत्येक माणसाची आहे ना एक वेगळी कॅलिबर असते. कोण गणपती बनवू शकतो, कोण गणपती बनवू शकत नाही, कोण इतर कुठला चांगलं काम करू शकतो. असे बरेच कॅटेगरीज आर्ट फील्डमध्ये पण आहेत. आणि बरेच इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी माइंडसेट तशी डेव्हलप करावं लागते, बघण्याचा दृष्टिकोन तसा डेव्हलप करावा लागतं. आणि प्रोफेशन्सी प्रत्येक कामात मेंटेन केलं तर रेप्युटेशन चांगली होते. जेव्हा तुमचं रेप्युटेशन चांगलं होतं, मग तेव्हा तुमचं प्रॉडक्टचं सेल्स पण चांगलं असेल. आणि खरंच चांगला कोर्स आहे. तुम्ही जे माइंडसेट तुमचा आहे ना, आणि होपफुली या कोर्स थ्रू आणि पुढे जाऊन इन फ्युचर मध्ये जे आर्ट स्कूल स्टुडंटचा माइंडसेट आहे गणेशोत्सवाबद्दल तो चेंज होईल. ऑफकोर्स. मी तर बाई, माझी तर लई इच्छा आहे की खूप अजून लोकांनी यावं या क्षेत्रात. आणि त्याचं कारण काय असतं ना, की आता खूप लोड पडतोय मूर्तिकारांवर. त्या पिरियडमध्ये तेवढी मूर्ती बनवणं आणि त्याचा रिझल्ट आउटपुट देणं, हे खूप ॲट अ पिरियड ऑफ टाइमला आहे ना स्ट्रेस येतो. तो स्ट्रेस, कंटाळा येतो. त्यानंतर असं वाटतं बाई सगळं बंद करूया, कुठेतरी संन्यास घेऊया गणपती नवरात्रीनंतर, असं वाटतं. हे सहजिक आहे. मग तो लोड कमी करण्यासाठी आणि मार्केटमध्ये नाविन्यता पण यायला पाहिजे ना. बरोबर. प्रत्येक सायकल चेंज होत असते. जसं की फॅशन ट्रेंड्स, कधी विंटेज येतो, कधी मिडिव्हल येतो, कधी आउट ऑफ द बॉक्स यू विल सी समथिंग न्यू. हे सायकल जो रिपीट होतो, एक रिपिटेशन आहे. त्या रिपिटेशनचा मध्ये एक नवीन ट्रेंड परत ऍड होत असतो. मग हे प्रत्येक क्षेत्रात हे होत असतं. असंच गणपतीमध्ये पण होणार. गणपती क्षेत्रात पण होणार, कला क्षेत्रात होणार, म्युझिक मध्ये होणार, डान्स मध्ये होणार. सगळ्या क्षेत्रामध्ये ही सायकल रिपीट होत असते. आणि कधी असं झालंय का, म्हणजे काम खूप वाढले आणि स्ट्रेस येतो, तेव्हा असं प्रत्येक आर्टिस्टला असं क्रिएटिव्ह ब्लॉक येतो, पुढे काय करायचं काय, असं तुझ्यासोबत कधी झालंय का? 2019 झालेला होतो. काय असतं ना, ते पिरियड मध्ये नेमकं तो सीझन मलेरिया, डेंग्यू त्याची साथ लागलेली असते. जेव्हा कामगार आजारी पडतात ना, कारण दिस इज मोठा कारखाना, जेवढा मोठा कारखाना तेवढा मॅनपॉवरचा काम आहे. माणसं जेव्हा आजारी पडतात ना, तेव्हा काम ब्लॉक होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण एक दिवसाचं काम जर पुढे गेला ना, एक दिवसाचं जरी काम पुढे गेला ना, तर दुसऱ्या दिवशी तुला डबल मेहनत करायची आहे. म्हणजे जे काम 12 तासात व्हायला पाहिजे, 12 तासात एक सर्टन अमाऊंट स्टाफ सोबत. मग त्यात तो एक्सक्यूज नाही देऊ शकत मंडळाला. तू मंडळाला असं सांगू शकत नाही की भाई आज नको, उद्या मूर्ती घेऊन जा. गणपती ज्या दिवशी त्याच दिवशी बसणार आहे. तो काय त्याला दुसरं ऑप्शन नाही भाई, चुकी झाली माफी करा, असं काहीच. देयर इज नो एक्सक्यूज इन दिस फील्ड. यू हॅव नो एक्सक्यूज. प्लॅनिंग तगडी पाहिजे. तर मग तसं क्रिएटिव्ह ब्लॉक आला एखाद्या आर्टिस्टला, तर त्याने ते कसं ओव्हरकम करावं, त्याचं कसं ओव्हरकम करावं डिपेंड्स. क्रिएटिव्ह ब्लॉक कसं येतो, क्रिएटिव्ह ब्लॉक येण्याचं कारण अजून एक पण आहे, आर्ट फील्ड.
किंवा गणपती हे कुठल्याही कला क्षेत्र असू दे किंवा कुठलाही प्रोजेक्ट असू दे. आता हे असं बघ 2 महिन्याचा एक प्रोजेक्टच आहे. ओके, गणपती बनवणं. आता आपण हे मोठ्या स्केलचे गणपती बोलतोय. ओके, वर्षभर पण गणपती चालू असतात लोकांचे, घरगुती गणपती वगैरे हे तयारी त्याची बरोबर हे चालू असतात, त्याबद्दल नाही बोलत. आता आपण हे जे कारखाने लालबागला वगैरे तो मोठे गणपती बनतात ना त्याबद्दल बोलतो. क्रिएटिव्ह ब्लॉक तेव्हा होतात कारण तो सर्टन टाइम फ्रेम आहे ना, त्यातच सगळं करायचं आहे. लोकांना असं वाटतं की आपल्याला कलाकारी आली पाहिजे, चांगलं घडवता आलं पाहिजे, चांगलं बनवता आलं पाहिजे. त्याहून जास्त महत्वाचं आहे तुमचा मॅनेजमेंट चांगलं पाहिजे. मॅनेजमेंट जर चांगलं असेल ना मग कुठलंही काम कसं करायचं, वर्कलोड डिवाइड करायला सोपं जातं. पूर्वकल्पना आधीच बघू शकतो, यू कॅन फोरसी थिंग्स की पुढे असं झालं तर पुढे याच्या काय रिझल्ट होऊ शकतो. मग त्या हिशोबाने प्लॅनिंग जर तुमचं मजबूत असेल ना, आता मी एक गणपती करायला मी मूर्ख नाहीये, त्याला ती प्लॅनिंग होती की भाई त्या गणपतीला वेळ द्यावा लागतो. मास्तरांनी एकच गणपती बनवला मोठा गणेश गल्लीचा, बरोबर. दुसरे गणपती होते ते साच्यातले होते, राईट. मास्तर सारखा माणूस जर वेळ देऊ शकतो, त्यांना एवढं वेळ लागायचा, मी काहीच चीज आहे. म्हणून यावर्षी मुंबईत फक्त एकच मूर्ती होती, फुल फोकस त्या मूर्तीवर. हो. आणि बाकी सर्व मूर्त्या हैदराबादला होत्या. हैदराबादला ते ऑफ सीझनलाच जास्त करून प्लॅनिंग होता. अच्छा, मग तिथे ऑलरेडी तू प्लॅनिंग वगैरे करून आलेलास. आणि मग मॅनेज कसं केलं इथून हैदराबादला जायचं मूर्त्यांसाठी आणि तेव्हा मूर्ती बघायची इतकी मोठी? 2 दिवस तिकडे जायचो मी, 1 आठवडा इकडे 2 दिवस तिकडे, असं. कारण गणपती बनवायला मला वाटतं 27 दिवस गेले. गणेश गल्लीची गणपती 1 महिना पकड. ओके, ठीक आहे. त्यामध्ये फक्त 1-2 फेरी मी हैदराबादला केली, ते पण हार्डली 1-2 दिवसासाठी. सकाळी रात्री फ्लाईट पकडायची आणि तिकडनं सकाळची फ्लाईट रिटर्न. तेवढी एक ट्रस्ट करणारी टीम होती तिथे हैदराबादला? हो, अरे ऑलरेडी माझं इथे एस्टॅब्लिश कारखाना वगैरे सगळं होतं, टीम आपल्याकडे तर ऑलरेडी आहे. मग मी इथे एक गणपती बनवतो, इकडची टीम इकडे सेट केलेली, तिकडची टीम तिकडे होती. अच्छा, तिथे ती टीम होती ती वेगळी? हा, ती वेगळी. मग हैदराबादला हे फर्स्ट इयर होतं की आधी पण? नाही, आपण यावर्षीच हैदराबादला इंट्रोड्यूस केलंय. ओके, मग जी टीम होती ती मुंबईची तिकडे शिफ्ट केली? हा. अच्छा, हा, म्हणून थोडं प्रेशर जर कमी होतं. तरी असं कोणातरी गायडन्स लागतं त्यांना की वर्कर्सला वरती गाईड करायला वगैरे, तर त्यात कुठे असं तुला कमी असं वाटलं नाही? नाही, कारण मॅनेज करायला आम्ही बोलतोय ना, मॅनेजमेंट हा तुझं व्हॉट वी से स्कल्पचर फक्त कलाकृती घडवण्यापेक्षा वर येतो. ओके, तो सायकल स्केल आहे ना तुझं. मला सगळं येतं करायला. समज मी हॉबी आर्टिस्ट असो, कुठलाही आर्टिस्ट असो, जेव्हा मी ऍज अ बिझनेस किंवा कोणाला कमिटमेंट द्यायचं झालं तर मॅनेजमेंट इज ऑलवेज ऑन टॉप इन एनी फील्ड. करेक्ट. बघ, आता तुला समज तू फोटोग्राफी एडिटिंग करतोस, बोलणं झालं मग अशी. फोटो काढणं महत्वाचं आहे की फोटोजचे एडिटिंग महत्वाचं आहे? माझं एडिटिंग आणि डिलिव्हरी महत्वाची आहे. मग कारण आम्हाला असं वाटतं की एखाद वेळ काम थोडं बेसिक असेल तर बट क्लायंटला फास्ट डिलिव्हर झालं ना, क्लायंट इज सॅटिस्फाईड. हा, ते झालं. कारण बघ, तू एखादी फ्रेम फोटो मध्ये असंच बोलू शकतो, चल याचं काम मी एडिटिंग मध्ये वर्क होतो, याचं बघून घेतो ना. नंतर तो स्कोप असतो तुझ्याकडे, तो एक स्कोप राहतो नेहमी. तुझा मॅनेजमेंट चांगला असेल ना, एक स्कोप नेहमी तुझं स्पेअर मध्ये राहतं की याचं मी काहीतरी कर लेंगे, जुगाड कर लेंगे उसका. तर मग आता त्रिबल स्टुडिओज हे इतकं पॉप्युलर आहे, पण जेव्हा स्टार्ट होतं 2011 मध्ये, तेव्हा फॅमिलीकडून कसा रेस्पॉन्स होता, सपोर्ट कसा होता? बघ, खरं सांगू तर आईला असं वाटतं की मी गणपती करायला नको. ठीक आहे, तिला असं वाटतं की खूप शिक्षण झालंय माझं. मी UK ला पण होतो ना, डिझाईन मॅनेजमेंट. ते मॅनेजमेंट डिझाईन फील्ड मध्ये मॅनेजमेंट. आता ऍक्च्युली माझं डेझिग्नेशन असं क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, CD, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज मध्ये किंवा इतर कोणत्या कंपनीज मध्ये ब्रँड मॅनेजमेंट मध्ये CD असं CD गाईड करू शकतो मी, मेंटरशिप करू शकतो. मग आईला असं वाटतं की आपल्या मुलाने कामावर जावं, सकाळी 9 वाजता जावं, संध्याकाळी 6 वाजता यावं, एवढी झिकझिक नको करायला. तर आईचं असं म्हणणं. बाबांचं नेहमी असं होतं की तुला जे आवडतं ते कर.
पण आपल्यामुळे कोणाला दुसरा त्रास नाही झाला पाहिजे हे त्यांचं. मग आता ते सॅटिस्फाईड आहेत? सॅटिस्फाईड आई आई असते ना, तिला अजूनही तिला वाटतं की ठीक आहे हे सगळं ठीक आहे, पण नव्हते तिने मला बघितलंय ना घडताना, जी मेहनत गणपती क्षेत्रात लागते, वेळेवर कधी कधी जेवण होत नाही, ते सगळं मग हे ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे गणपती हा सेक्टर कधीच ऑर्गनाइज नव्हता, कोणी त्याला त्या दृष्टिकोनाने बघितलंच नाही. आता समज मी 10 दिवसात 10 मूर्ती बनवू शकतो, पण मी 10 दिवसात 20 गणपती बनवतो, तर जीवाचा किती हाल होतोय असं मी बोलतोय. तो जो मगाशी आपण बोललो ना, स्ट्रेस, प्रेशर, हे जो लोड आहे ना गणपती आता, कारण काय आधी साच्यातल्या मूर्ती असायचे जास्त करून, आता प्रत्येक माणसाला स्पेशल काहीतरी जॉब हवाय, त्याला तितकंच वेळ, तितकंच स्किल्ड वर्कर्स आणि तितकंच प्रोफिशियन्सी लागते. त्यामुळे काय होतं, काम ज्यादा, टाइम कम, इन द बजेट, इट इज नॉट गोइंग टू फिट. बजेटचं पण एक असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी कसं असतो, एक पॉइंट नंतर मूर्तिकारांवर पण भार पडतो ना याचा. मग तो बर्डन किती वर्ष कॅरी करू शकतो एखादा मूर्तिकार? जवळजवळ 4-5 वर्ष हा सायकल. 4-5 वर्ष लोक एक चांगली किक बसते, लोकांना हे समजतं की भाई ये बहुत ज्यादा हो रहा है, अपने को थोडा कम करेंगे. सो आता हा ट्रान्झॅक्शन पिरियड चालू होणार आहे. माझं मते हा एक 4-5 वर्षात हा ट्रान्झॅक्शन पिरियड परत चालू होणार. जसं आधी वेलिंग, सारंग, गोलप वगैरे हे होते, ठीक आहे. त्यानंतर मग खातो फॅमिली, ओके, पोहेकर फॅमिली, हे सगळं हे आधीपासून आहेत, राईट? बरोबर. मग त्यानंतर आता नवीन केपी आहे, सिद्धू आहे, पीडी आहे, अरुण आहे. सो हा ट्रान्झिशन पिरियड परत एक 4-5 वर्षात और मॅक्स 7-8 इयर्स मध्ये हा ट्रान्झिशन परत एक चालू होईल. मग नवीन नावं, नवीन मूर्तिकार सगळं समोर येतील. त्यासाठी तयारी मला असं वाटतं की ऑर्गनाइज्ड व्हावं लोकांमध्ये. तो या सेक्टरसाठी इंटरेस्ट डेव्हलप होणार ना, जेव्हा होणार तर त्या लोकांना जर शिकवलंच एकदम चांगल्या पद्धतीने. या क्षेत्रात ऑर्गनायझेशन नावाची गोष्ट अजिबात नाही. सेक्टर इज व्हेरी अनऑर्गनाइज्ड. ओके, ऑर्गनाइज्ड असल्यामुळे तुम्हाला एक युजर मॅन्युअल सारखं आहे की भाई काय होऊ शकतं. तू एखादा काम करतो, मला हे काम करायचं आहे, पण ते काम करताना काही अडचण येऊ शकते. त्याच्या जर पूर्वकल्पना तुला असेल ना, मग तू तयारी ती आधीपासून करून ठेवतो. जर असं झालं तर मी काय केलं पाहिजे, तसं झालं तर काय केलं पाहिजे, हे मॅन्युअल्स जेव्हा तुझ्याकडे असतात त्यात तुझं शिक्षण चांगलं असतं. थिअरी इज थिअरी प्लस हँड्स ऑन एक्सपिरियन्स खूप मॅटर करतं. कारण गणपती क्षेत्रात जुगाड जास्त करावा लागतो. मग हे मॅन्युअल कोणी शिकवलेलं नाहीये. जर याचा कोर्स एक डेव्हलप केला किंवा चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं तर चांगला फायदा आहे ना लोकांचा पण. बरोबर, याची गरज आहे ऍक्च्युअली सर्वांना. हा, आता बघ ना, शूज आपण घेतो, कारीगर, नायकी वगैरे, हे 5,000चे वरच आहे, खाली कोणतेच नाही. घेतो ना, शौक खूप मोठी चीज असते लोकांसाठी. असं गणपतीचं पण आहे. वेडे आहेत गणपतीसाठी भाई, खूप लोक खूप वेडे आहेत. तू अमाऊंट पाहिजे सांग, आम्हाला काम तसं पाहिजे. हा, मग त्यांच्यावर पण कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे ना. मुंबईच्या राजाची मूर्ती बनवणं हे प्रत्येक मूर्तिकाराचं स्वप्न असतं. याआधी पण खूप मोठमोठ्या कलाकारांनी त्यावर काम केलंय आणि आता ही लेगेसी तुला पुढे कंटिन्यू करायची आहे. हे जेव्हा तुला कळलं, म्हणजे जेव्हा तुला कळलं की मुंबईचा राजा तुला बनवायचं आहे, तेव्हा काय फिलिंग होती आणि हे सगळं प्रोसेस कसं स्टार्ट झाला? ओके, मुंबईचा राजा बनवणं स्वप्न तर प्रत्येकाचं असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना बरंच मागचा अभ्यास पण करावा लागतो. जसं की गणपती मुळात मुंबईचा राजा बनवणं म्हणजे नेमकं काय? स्वतः कलाकाराचा हात लागल्याशिवाय गणपती आकार घेत नाही मुंबईचा राजा. हे माझा पर्सनल अनुभव आहे आणि ते पिढ्यानपिढी बघत पण आलोय. त्याचा जर अभ्यास केला ना मुंबईच्या राजाचा, तुम्हाला तर स्वतः वेळ द्यावा लागतो.
का म्हणजे तो गणपती ऍक्सेप्ट नाही करत की भाई कला करतोयस ना, तू कर ना, तू घडव मला पण आवडेल ना तुझा हातात नाही घडायला. मग तो गणपती एक हे आहे मार्वल्स मध्ये वरती हुज वरती ही गेट्स ते थॉरचं ते है ना ते हातोडा, तो कॅप्टन अमेरिकाला मिळतो. ते एक लाईन आहे की ही इज वरती. सो मुंबईचा राजा एक असा गणपती आहे जो सगळ्यांना मिळणं करायला सगळ्यांना आवडेल, करायची सगळ्यांची इच्छा पण आहे, पण ते काम आपलं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परीक्षा इतर देव घेत असतो. ते पर्सनल लाईफमध्ये असो किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असो. मग हू सस्टेन्स दॅट नो, तेव्हा कुठेतरी देवाला काय पाहिजे, म्हणजे देव म्हणण्यापेक्षा आपण त्याला टेक्निकली या गोष्टी समजवतो. देव म्हटल्यावर एका शब्दात ते सगळं संपतं. ठीक आहे, तर त्या लेवलच्या कामाकडे आपला पहिला वाटचाल चालू होतो. मग तेव्हा हे तुम्हाला समजत नाही, तुम्ही कसं देर इज सम एनर्जी पुशिंग यू, ते वाटचाल चालू होतं. मग तुमचं कामाचं पद्धत, तुमची कामाची वैशिष्ट्यता, तुमची कामाची तौर तरीके ते त्या पद्धतीने मग स्लोली डेव्हलप व्हायला लागतात. आता 100 years गणेश गल्ली 100चा वाटचाल चालतोय. मग त्यांना हा चेंज मी असावं हे त्यांना पण माहित नसेल, मी असणार हे मला पण माहित नव्हतं. आणि स्वप्न पूर्ण होतात, हे कसे पूर्ण होतात हे तुम्हाला पण माहित नाही. यू जस्ट हॅव टू बी लॉयल टू इट. ओके, डिटरमाइंड, फोकस्ड. माझं मत काय होतं की मला गणेश गल्ली बनवायचं आहे फॉर शुअर, कधी ना कधी. पण ती संधी मिळण्यासाठी मला तेवढं योग्य पात्र पण बनावं लागेल ना. तर ते जस्टिफाय कसं होईल? माझं काम असं पण आधी मार्केटमध्ये खूप लोकांनी काय बघितलेलं नाही. आता तर मी एक करतोय, त्याआधी पण खूप चांगले जॉब्स ऑलरेडी मार्केटमध्ये होते. तर ड्रेपरी असो, ॲनाटॉमी असो, त्याला आकार, लय वगैरे हे इतर फंडामेंटल्स जे आहे त्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने तुम्हाला येणं आणि त्याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही उपयोग करणं, हे दोघातला फरक आहे. मला सगळं येतं म्हणजे मी सगळं करणार असं नाही आहे. ज्यावेळेस जे योग्य जेवढं गरज आहे तेवढंच वापरता आलं पाहिजे. माणसांना आहे ना कुठे थांबायचं हे माहीत असायला पाहिजे, नाहीतर मग ते वाहतं जातं. ओव्हर वर्क करणं पण हे कधी कधी चांगलं काम फिसकटून टाकतं. जसं की मी माझं कामात कधी बघितलं असेल, जास्त करून मी डायमंड्स कधी यूज नाही करत डायमंडवर. त्याने काय होतं की खूप कमी लोक आहेत जे आहे ते आकाराला, म्हणजे आपण जे ऑर्नामेंट्स वगैरे असतो, मुकुट असतो, गळ्यातला हार असतो, ऑलरेडी त्याला डिझाईन असते, आहे त्या डिझाईनवर काम करणारे खूप कमी लोक आहेत. आणि मुळात अशी कुठे ज्वेलरी नाही जे पूर्णपणे डायमंडने भरली आहे, तिरुपती बालाजी सोडलं तर. डायमंड्स, त्या गोल्ड, तो मेटलचा एक इम्पॉर्टन्स आहे, त्या मनीषी इम्पॉर्टन्स आहे, आणि त्या गोल्ड प्लेटचा इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक इम्पॉर्टन्स आहे. आणि तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देता ना, म्हणून ती गोष्ट तशी, ती कलाकृती तशी दिसते. आता आपण ज्वेलरी बरोबर बघतो का कधी ते वेल्वेटचा कपडा लावलाय, तुम्ही घालता असं नाही. तो ट्रेंड कसं डेव्हलप होत जातो ना, हे कसं डेव्हलप होत जातो की कामं पण सिम्प्लिफाईड, ते म्हटलं ना, आता त्या पिरियडमध्ये खूप जास्त लोड वाढला की कामं सिम्प्लिफाईड होतात. आता हे जर डायमंड वर्क करणाऱ्यांनी विचार केला तर यावर पण चांगलं काम होऊ शकतं. ते पण एक फॉरवर्ड स्टेप घेऊ शकतात की मला जर चांगल्या पद्धतीने एखादं ऑर्नामेंट दाखवायचं आहे तर मी काय काम केलं पाहिजे त्यावर. ते पण तसं विचार करून काम करू शकतात आणि इंट्रोड्यूस करू शकतात ना मार्केटमध्ये काहीतरी नवीन. असंच वस्त्रकला, आता कॉमनली यूज होणारा कपडा काय, सॅटन, धूपचाव. 10 फुटाची मूर्ती, 14 फुटाची मूर्ती, 5 फुटाची मूर्ती, असे वेगवेगळे साईज आहेत. ओके, साईज हिशोबाने कपडा
कापड्याचा वेटेज हे चेंज व्हायला पाहिजे. मग ते कसं आपण गेज करू शकतो त्याच्यावर पण काम होऊ शकतं. आणि हे सगळं जर जुन्या काळात म्हटलं तर हे सगळं पेंटिंग मध्ये करून एकच माध्यम मध्ये करून मोकळं झालंय. म्हणजे लोकांनी ऑलरेडी ती लेवल सेट करून सोडून दिली आहे. मग ते तिकडनं डिग्रेड होत आलं. हे मार्केटवर प्रेशर पडलं. मग आता याचं गणेश गल्लीचा संबंध काय की मास्तरांनी हे सगळं काम ना पीओपीत केलं, पेंटमध्ये केलं. इतर कोणता दुसरा माध्यम असा वापरला नव्हता. जर तो माणूस एवढा काम करू शकतो मग आपल्याला येणारा काम किती तगडा असायला पाहिजे. आणि परत हा मत माझा आजही आहे, अजूनही पुढे राहील की मी जोपर्यंत गणेश गल्ली माझ्याकडे एकदा आला तर तो पुन्हा नाही झाला पाहिजे. मग त्यासाठी माझी किती तयारी असायला पाहिजे. जर समज मी तयार नाही ना एखाद्या गोष्टीला तर मी नाही करू शकत ती गोष्ट. तिथे नाही म्हणणं योग्य आहे. कारण बिकॉज समवन एल्स इज बेटर देन यू देन लेट हिम डू ना. करेक्ट. तर ते आपल्याला पण स्वतःला माहित असायला पाहिजे की आपण त्या लेवलवर आहोत की नाही आहोत. आपण तो काम डिलिव्हर करू शकतो की नाही करू शकत. बघ असू शकतं की माझ्याहून चांगले काम करणारे लोक आहेत. गणेश गल्लीला एक सर्टन पॅटर्न आहे. तो पॅटर्न समजून काम करणं आणि अजून चांगलं काम वेगळ्या पॅटर्न मध्ये करणं फरक आहे ना. प्रत्येक मंडळाचा एक पॅटर्न असतो की त्यांचे सर्टन काइंड ऑफ गणपतीस त्या पद्धतीने घेत असतात. मग तो रॅपो सगळ्यात पहिला मंडळासोबत बिल्ड करणं खूप महत्वाचं होतं. ओके. कुठलाही आता मी गणपती करतोय तर एकच गणपती करतोय, त्यात तो रॅपो जेवढं चांगला बिल्डअप होतो ना तेवढं चांगला तुमचा गणपतीत तो रंग उतरतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता जसं आपलं बोलणं झालं मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी कॉर्डिनेशनसाठी माझ्याकडे एकच व्यक्ती मी प्रिफर करतो. जेणेकरून काय होतं की ती कमिटीची जी इंटरनल गोष्टी असतात किंवा छोटे छोटे ना माझ्या ब्रेनमध्येच जात नाही पहिली गोष्ट. सो माझा ब्रेन मोकळा असतो की मी काय काम करतो त्यावर फोकस माझा असतो. एक माणूस एनफ आहे कॉर्डिनेट करायला. पूर्ण मंडळ नको आहे मला कॉर्डिनेट करायला. म्हणजे मंडळाचे जे काही गोष्टी होतात ते एक माणूस तुमच्याकडे येऊन कॉर्डिनेट करून सांगायचा. आणि काय अगदीच गरज असेल तर मग मंडळाची कमिटी समोर एक्सप्लेनेशनही त्याला द्यावा लागतो. तुम्ही काय करता ना त्याला तुम्हाला जस्टिफाय करता आला पाहिजे. जर जस्टिफाय करू शकत नाही मग ती गोष्ट आपल्याला असं समजायचं की आपण वी नीड टू चेंज समथिंग. आपल्याला काहीतरी त्यात सुधारणा करावं लागतील. असं गणेश गल्ली सोबत माझा पहिला अनुभव तो रॅपो जो आहे ना तो रॅपो कुठल्याही मंडळासोबत जर मी काम करतोय तर तो रॅपो डेव्हलप झाला पाहिजे. कारण गणपती बनण्याच्या आधी एकदा डिसाईड झालं गणपती की असा असा गणपती बनवायचा आहे. ते बनायच्या आधी काय ती गणपती बनणार आहे ना काय तो आकार उतरणार हे ऑलरेडी व्हिज्युअलाइज झालेलं असतं. त्या पद्धतीने मग तो काम होत असतं. अच्छा. मग गणेश गल्ली हे मंडळ तुमच्याकडे कसं आलं? एक हाऊ डिड यू कॉन्टॅक्ट देम? ऍक्च्युली मी बोललो ना आता अद्वैत आला होता मागच्या वर्षी वर्कशॉपला आणि 2 वर्षापासून मंडळ फॉलोअप करतोय काम. अच्छा. ओके. कुठेतरी त्यांना असं वाटलं की त्यांनाही चेंज हवाय कामात किंवा मूर्तिकारमध्ये. बऱ्याच चेंजेस होत आहेत मार्केटमध्ये. आता भरपूर मंडळांनी पण ते धाडस केलंय. बरोबर. सो हे सायकल आहे. अगेन हे सायकल आहे. तर आता बघ याचं जनरेशनल सायकल पण आहे की मंडळात नवीन कार्यकर्ते युवा पिढी आली आहे त्यामुळे पण त्यांचे बघायचे वेगळा असतो. तो माइंडसेट तो काम करायची पद्धत ती वेगळी असते. बरोबर आहे राईट. आणि मी गणपती घडवणार असं हे मलाही कधी वाटलं नव्हतं. भले कितीही इच्छा असेल ते मॅनिफेस्टेशन कुठेतरी फुलफिल होतं. इफ युअर डिटरमाइंड इफ युअर फोकस्ड ऑन इट नो ते मॅनिफेस्टेशन फुलफिल होतं. त्यातला एक भाग आपण म्हणू शकतो. आणि सो वेल की ते कम्प्लीट झालं. हा बघ ना बघ मी मॅनिफेस्ट केलं होतं जेव्हा मला काम तुटकं मोठकं येतं. म्हणजे मी तेवढं डिटेलमध्ये काम नव्हतो करत. कारण काय आहे की शेवटी काय फिनिशिंग वरती आपले कारागीर करत असतात ना. मग
ते डिटेल्स वगैरे निघून जातात. त्या दृष्टिकोनाने गणपतीकडे आपण जास्त लक्षच दिलं नाही कधी, की मला एवढं डिटेल काम केलं तर डिटेल पेंटिंग पण करावं लागतं, आणि डिटेल पेंटिंग केलं तर ते बोल्डनेस पण चेक करावं लागतं. माणूस किती अंतरावरून बघतोय, त्याला तो इफेक्ट दिसतोय का. आता मी समज की मोठ्या गणपतीवर खूप डिटेल काम करतोय, यार चायला लांबनं काही दिसतच नाही, तर त्याचा पण फायदा नाही. सो यू हॅव टू थिंक ऑफ एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मला असं वाटतं की माझ्याकडे येण्याचं कारण असं असू शकतं की त्यांनी मला काम कमी कसं करतो ते बघून त्यांनी हे डिसिजन घेतलं. आणि दुसरा गोष्टी आहे की चिराग सोबत जेव्हा पॉडकास्ट झाला होता, त्या पॉडकास्टमध्ये मी एलॅबोरेट केलंय की गणपती मी जर बनवतोय तर ते कसं पद्धतीचा, मी काय काय ऑब्झर्व करतो, कुठल्या गोष्टींना महत्वाचं मानतो, तर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट पण पडला. त्या आधी गणपती बनवणं हे वार्ता चालू होतं, पण ते पॉडकास्टचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त पडला की त्यानंतर गणपती मूर्ती मीच बनवतोय, डिझाईन हे नंतर मूर्ती मीच बनवतोय हे फायनल झालं. अच्छा, म्हणजे त्या पॉडकास्ट मध्ये त्यांनी ऐकलं जे गणपतीचे तुम्हाला कसं हवंय, त्यानंतर ते डिसाइडेड. पण तुमचं बोलणं ऑलरेडी चालू होतं. आणि हे मी जेव्हा मी पहिल्यांदा विचार केला होता, म्हणजे 5-6 वर्षापूर्वी, की गणेश गल्ली जेव्हा बनवणार तेव्हा दुसरा कोणताच मूर्ती नाही बनवणार, हे तेव्हापासून आहेत माझे विचार. हे मी कोणाला असं नाहीच करायचं असं नव्हतं. ज्या वर्षी गणेश गल्ली बनवणार ना, फक्त एकच गणेश गल्ली बनवणार, हे तेव्हापासून हे विचार होते. क्या बात आहे. मग ज्या दिवशी तुला समजलं की मुंबईचा राजा तू बनवणार आहेस, त्यावेळेस फिलिंग कशा होत्या? फिलिंग्स बघ, खूप हॅपीनेस नंतर लगेच पटकन तुम्हाला रिअलिटी चेक असते, नाही आता जबाबदारी आहे. ओके, बघ हे पॉडकास्ट कधी आय गेस मध्ये काहीतरी झालं. मग त्यानंतर रिव्हील जोपर्यंत मंडळ पोस्ट करत नाही तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं की आपण बनवतोय. हे कुठे कोणाच्या कानावर पण आलेलं नाही जास्त. अच्छा, कारण टॉक्स खूप चालू. कधी डन झालं होतं? पॉडकास्ट रिलीज झाल्याच्या नंतर, फेब मध्ये वगैरे, त्या पिरियड मध्ये. अच्छा. आणि त्यांनी पोस्ट कधी टाकलं, आय गेस जुलै ना, गुरुपौर्णिमेचा 1 महिना आधी असं काहीतरी, जुलै. तिथपर्यंत जो निशब्दपणा होता तो खूप अवघड होता. सांगायचं आहे पण सांगू नाही शकत. मग जेव्हा तुला कळलं, आपण बोलतो ना, आपण एखादी गोष्टी सांगतोय त्याचा होण्याचा आधी सांगतोय ना, त्या गोष्टीला नजर लागते. तसं पण आपण तर मानतो, भारतात मानतो. तर मग जेव्हा तुला समजलं, तर तुझी जी एक्साइटमेंट होती, हॅपीनेस होती, ती तू पहिला कोणासोबत शेअर केलीस? अरे मी आहे ना, ऍक्च्युअली काय झालंय ना, खूप वर्ष एक्साइटमेंट कसं असतं हे मी थोडं विसरलोय. काय म्हणून मी कसं एक्सप्रेस करू त्या गोष्टीला, कारण ऑफिशियली ते लोक अनाऊन्स करणं आणि माझं सांगणं हे खूप फरक पडतो. मग ते बाहेर असू दे, घरी असू दे. तुम्ही सांगण्यापेक्षा तुमचं काम सांगता ना, मी त्या टाईपचा माणूस आहे. अच्छा, मला आवडतं की मी काय बोलणार नाही, तुम्ही काय असेल ते तुम्हीच बघा, तुम्हीच ठरवा, तुम्हीच काय ते करायचं. म्हणजे इतके महिने मग कोणाला सांगितलंच नव्हतं? नाही, घरी पण नाही. घरी असं माहित होतं, खूप लोकांना असं माहित होतं की वार्ता चालू आहे. अच्छा, पण डन झाले हे माहित नव्हतं. क्या बात आहे. मूर्ती बनवण्याचा सर्वात पहिला स्टेप असतो स्केचिंग. तर मग स्केच बनवायला जेव्हा तू बसला असेल तेव्हा तुझ्या डोक्याचे मल्टिपल थॉट्स आले असतील की आपण असं पण करू शकतो, असं करू शकतो. तर मग हाऊ डिड यू फायनलाइज दिस स्केच, की एक 90s वालाच फील आपल्याला द्यायचा परत? 90s वाला फील, ते कुठलाही स्केच असतं तर तो आकार, तो हावभाव तेच आले असते 90s वाले. कुठलाही इथं गणपतीचा डिझाईन जर वेगळा असता ना, हावभाव फिक्स होते की बाई या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. बिकॉज कामाचा लेवल काय देऊ शकतो, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस अगेन माध्यमाचा थोडा यात आहे की तो खूप अवघड माध्यम आहे आणि खूप सुंदर माध्यम पण आहे तो. त्यामध्ये त्या लेवलचं काम करणं, एवढे डिटेल दाखवणं सोपं नाही. ठीक आहे. तर या गोष्टी स्केचिंग वरून आपण डायरेक्ट बघ कसं मूर्तीवर शेवटी झालो, ही फ्लोज अशी असते.
आणि असंच गणेश गल्लीचा गणपती म्हणजे जेव्हा मी पाऊल टाकतो ना, मला काही इतर गोष्टी काहीच लक्षात नाही राहत. म्हणून मी गणपती करायला प्रिफर करतो एनी टाइम त्या गणपतीसाठी. कारण ती जागा तिथे कोणी केलंय काम, मास्तरांनी काम केलंय, ठीक आहे, अण्णा दोंडवकरांनी काम केलंय, बागवेंनी काम केलंय, खादू सर, आपला दादा सावंत हे खूप लोकांना माहित नाही, पण त्यांना एवढं उत्तम काम आहे त्यांचं, मातीकाम एवढं उत्तम आहे. ते ऍक्च्युली लोकांना या सगळ्या गोष्टीचं पण नॉलेज पाहिजे की कोण कोण काम करतंय ऍक्च्युली मार्केटमध्ये. मग सुरेश शर्मा हे विजय खातूचे मॅनेजर होते. त्यांनी पण काम केलं होतं का? हा, त्यांनी पण काम केलं होतं. म्हणजे ही विजय खातूंची टीम होती, दादा सावंत आणि सुरेश शर्मा आणि इतर काय विजय माटोकर वगैरे, हे सतीश दादा, बालचंद दादा आहे ना, त्यांची टीम, ती तगडी टीम एक होती. म्हणून तुम्ही ते लेगसी टर्नओव्हर चेंज झालं. आज जे गणपती ज्या पद्धतीने बघताय, ती खातू सरांनी ती लेगसी सेट झाली, त्यांची पण तेवढी तगडी टीम होती, त्यांचं मॅनेजमेंट तेवढा तगडा होता, म्हणून ते सगळं शक्य झालं. मग आता आपण बोलतोय, आता मास्तरांचा बघूया, त्यांच्यासोबत फ्रेंड सर्कल जे असेल, इतर मूर्तिकार त्यांच्यासोबत फ्रेंड सर्कल, तिथे येणं जाणं, ती गप्पा गोष्टी, तो तिथे एनर्जी, तो तिथे व्हायब्रेशन काय क्रिएट झालं असेल. त्या जागेवर एक वेगळ्या लेवलची एनर्जी आहे, जे तुम्हाला एकदा पाऊल तुम्ही टाकला की गणपती बनायला सुरुवात केली, ती सोडतच नाही. मग असा मी दुसरा गणपती जर घेतोय तर विचार असेल ना डोक्यात, अरे या गणपतीचा ते राहिलाय, हे राहिलाय, तो फ्री टाइम मला हवाय. मला काम फ्रीली करायला आवडतं, मला हे घाई गडबडीत काम करायला आवडत नाही. तर म्हणून हा कन्सेप्ट तिथपासून डेव्हलप झालाय. ओके. जेव्हा सुरुवातीला की मला कुठल्या पद्धतीने, हा माझा एम होता, एम नसेल ना मग आपण त्या एमला अचीव करण्यासाठी काय केलं पाहिजे ना तेच समजत नाही. मग जे आपण करतो त्यावरून तो कुठला तरी एम डेव्हलप होतो, त्याला एम म्हणू शकत नाही. एम असेल तर त्या वाटचालीला पोचवणारी गोष्टच तुम्ही जास्त लक्ष देऊन करणार, तसंच होतं. मग गणेश गल्लीचा गणपती आपण कुठे होतो, थोडं मिस झालं, स्केचिंग वरती होता. स्केचिंगवर. ओके. पहिला स्केच बसलेला केला होता मी. अच्छा. हा, बसलेला होता आणि काय त्यात ड्रेपरी थोडी मास्टरांसारखी सिमिलर वगैरे ते फील दिलेलं आणि आकार ते जुनं पद्धतीचा होता. पण बसलेल्याचा गणपती करण्याचा फायदा काय झाला, तो पहिला इंटरॅक्शन माझा मंडळासोबत होता. मंडळ गणपतीला घेऊन कसं दृष्टिकोन आहे त्याचं, ते लोक काय बघतात गणपतीमध्ये, गणेश गल्लीचा गणपती म्हणजे काय, हे मला तेव्हा ऍज अ डिझाईन ब्रीफ समजलं. तो फर्स्ट स्केच दाखवल्यानंतर. येस. मग थीम तोच होता, रामेश्वरमच होता. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण विचार केलाय की काय, त्यानंतर अजूनही ब्रेनस्टॉर्म झाला. आता अद्वैत माझ्यासोबत कोऑर्डिनेट करत होता, त्याने पण काही आयडियाज दिले, त्याचं पण खूप नॉलेज, तो खूप पर्टिक्युलर आहे गणेश गल्ली गणपतीसाठी. मग तो खूप इनपुट्स द्यायचा मला. मग नंतर एक स्टोरी लाईनअप फायनल झाली की हनुमानाने शिवलिंग तिथेच आणला होता, या स्टोरी लाईनवर गणपती बनवायचा आहे. थोडं कंपोज वगैरे ते अद्वैतने थोडं समजवलं की मी पहिल्यांदाच करतोय ना गणेशला गणपती. मग ती लोक गणपतीला घेऊन त्यांची भावना काय, त्यांची आस्था काय, किंवा इतर मुंबईकर जे आहे त्यांना गणेश गल्लीचा गणपती बघायला कसं आवडतं, तिथे कुठंतरी माझा अभ्यास क्लॅरिटी येत नव्हती. तिथे मला मग त्यांनी हेल्प केलं की मग त्यानंतर जो मी स्केच बनवला तो हनुमान, आता जो तुम्ही बघताय तो स्केच, हे 2 स्केच होते. मग आता आपण जी मूर्ती बघितली म्हणजे आहे गणेश गल्लीची, तर ऍज इट इज स्केच होतं की काय त्यात चेंजेस वगैरे केले मंडळांनी? स्केच बघ, स्केच मध्ये एक गोष्ट चेंज केली, काय हे हात आहे ना, हात जे सगळ्यात जास्त मार्केटमध्ये आता पसरलाय, व्हायरल झालोय, लोकांना एवढं आवडलंय, तर मी विचारच केला नव्हता, कोणी विचारच केला नव्हता त्या गोष्टीचा. त्याच्या जागी पाश होता हातात. ओके. ओके. पाश होता आणि तो पकडला पण असं नव्हता, तो पाश आहे म्हटल्यावरती हेवी असते ना, म्हणून तो असा पकडला होता. आता हे जास्वंताचं फूल हातात देण्याचं कारण होतं की गणपती इज नॉट अग्रेसिव्ह किंवा
ते एलिमेंट खरंच गरजेचं आहे का तिथे. मग जास्वंतचं आयडिया मग अद्वैतनीच आणलेली. अच्छा. मग त्याला हातात आपण जास्वंत देऊया असं, त्या हाताला मग मी वर्कआउट केला असं. ते आता पहिला जेव्हा हात बनवत होतो ना, तोपर्यंत हात असं बनेल हे नव्हतं ठरलं, ठीक आहे. ते आपोआप करता 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 असं झालं. त्याचं मागचं इंटेन्शन असं होतं की तो खूप डेलिकेट आहे ना, मग त्याला किती हलक्या हाताने पकडायला पाहिजे. मग ते तसं होतं. आणि मी थोडं, मला आवडतं हे बोटन मध्ये खेळायला, थोडं आवडतं, ती माझी स्टाईल आहे. तर हे मीही विचार न करता तिथे घडणं आणि ते एवढं पॉपअप होणं, ऍक्च्युली ते बघायला खूप सुंदर वाटत होतं. तो एक हात झाला, आशीर्वादाचा हात होता, आशीर्वाद हात झाला, आणि कमरेवरचा हात पण खूप सुंदर होता. ते दर्शनी भाग नव्हता म्हणून लोकांना दिसला नाही, पण जर बघितलंस ना अॅनाटॉमिकली सगळ्यात करेक्ट तो कमरेवरचा पंजा होता. अच्छा. आणि हे पण जर त्रिशूलवाला हात पण बघशील ना, ते पण खूप डिटेल्ड आहे. ते बंद मोठं आहे आणि हे ओपन आहेत ना पंजे, त्यामुळे लोकांचं लक्ष तिथे नाही गेलं. पण तुम्ही जर त्यावर केलेलं काम बघाल तर ते इट इज ऑसम. इट वॉज ऑसम, म्हणून लोकांना इतकं आवडलं ते सगळं. तर मग आता आपण स्केच बद्दल इतकं काही बोललो, इतकं काही तुम्ही इन्फॉर्मेशन मला दिली, तर मग मेन जो काम आहे मूर्ती बनण्याचा आणि मूर्ती बनवण्याचा, याची सुरुवात कशी झाली आणि ह्या कामात काय काय तुम्ही एक्सपिरियन्स केलं ह्याबद्दल सांगा. वेल प्लॅन्ड होता काम, खूप वेल प्लॅन्ड होता. जेव्हा स्केच आपण डन केलं ना, त्यामध्ये मॅनेजमेंट प्लॅन पण मी त्यांना दिला होता की या पद्धतीने काम, टाइमलाईन, मॅनेजमेंट प्लॅन त्याचा ऑलरेडी झालेला. तर ऑब्विसली फर्स्ट आपण स्ट्रक्चर घडवतो. हाती बनवणाऱ्या मूर्तीसाठी आपण बिल्डिंग उभं करताना RCC कसे कॉलम्स उभं करतो ना, तसं सेंटर पाईप आणि त्याचं आउटर स्ट्रक्चर आपण हे फॅब्रिकेशन करतो. मग त्यानंतर POPचा लेप लावतो, त्याला आकार देत असतोय. मग त्यानंतर आला पेंटिंगचा प्रोसेस. हे 3 प्रोसेस आहेत. ओके. तर प्रत्येक प्रोसेसला सगळ्यांचा नॉलेज मला असणं पण खूप गरजेचं आहे. आणि मला सगळं येतं हे सगळं, त्यामुळे जॉब काय होणार आहे ना त्याची पूर्वकल्पना आधीच असते डोक्यात. काय बनवलं पाहिजे आधीपासून ती प्लॅनिंग तशी चालत असते. मग स्केल वर्क आपण करतो. आता समज 2 व्हॉट वी से स्केल वर्क कसं असतं ना, आता समज चेहरा मी खाली बनवतोय, वर बनवतोय, तरी ते परफेक्ट जाऊन तिथे फिट झालं पाहिजे. तसं बनवलं नाही पण फिट झालं पाहिजे, म्हणजे तेवढं स्केलवर तुमचं परफेक्शन मध्ये असायला पाहिजे. मग त्यानंतर अॅनाटॉमी जशी उभी राहते, जेवढं चांगलं तुमचं स्केलेटन असतो ना, त्यावर गणपती तेवढा चांगला आकार घेतो. ओके. म्हणजे मेन एलिमेंट असतो तो एक बऱ्यापैकी. बेसिक्स अगेन, तुझं फाउंडेशन बिल्डिंगचं जेवढं चांगलं असेल तेवढं मस्त तो वरचं काम राहील ना. बरोबर. तसंच आहे प्रत्येक क्षेत्रात, तसंच आहे. फक्त यात थोडा आपण आर्टिस्टिकली विचार करतो. आर्टिस्टिकली आता ते प्रत्येकाची स्टायलिंग वर अवलंबून आहे की तो काय इम्पॅक्ट बाहेर पडतो, काय एफर्ट्स त्याचे देतो, तो कलाकार आपले स्वतःचे एफर्ट्स किती लावतो, आणि त्या हिशोबाने त्याचं काम बाहेर पडतं आणि ते दिसतं लोकांना पण. मग तर मग गणेश गल्ली या मंडळासोबत तुमचं रिलेशन आणि बॉन्डिंग कसं आहे? बघितलं ना विसर्जनला. तरी मला इन डिटेल ऐकायला आवडेल. इन डिटेल म्हणजे बघ, माझं असं आहे की खूप चिल आहे, माझा स्वभाव खूप चिल आहे. आम्ही इव्हन मी काम करताना गाणे लावतो, जुने गाणे चालू असतात मागे. अच्छा. जुने गाणे चालू असतात, किशोर कुमार वगैरे, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत, अरिजित पण असतो आधी मध्ये, अजून भरपूर आहे. तर मला बघ, प्रत्येक माणसाने गाणं गायला तर चांगलंच गायलंय. जुने गाणे का सांगतो, जुने गाण्यांचे लिरिक्स ऐकशील ना, लिरिक्स आता हे लिहू कोण शकतो, तो माणूस त्यांनी ते अनुभवायला पाहिजे, तेव्हा तो लिहू शकतो. आता अशा गोष्टी पण लिहून टाकले जे अनुभवू शकत नाही, म्हणजे त्यांनी ते विचार करून जे अनुभव घेतलाय ना, मग त्या लेवलच्या माणसांचे गाणं आपण ऐकतोय. मग त्यांचे कंपोजर्स कोण होते, R.D. बर्मन, प्यारेलाल, A.R. रहमान वगैरे असे. मग त्यांनी तो गाणं कंपोज करताना काय विचार केला असेल. मग हे रिदम म्युझिक वगैरे ते पूर्ण एक जॉब आहे, तो पूर्ण एक जॉनर आहे. मग हे गाणे
माणसाने ज्या लेवलचा विचार करून ऐकलाय तसंच त्याचं इम्पॅक्ट कामात पण पडतं. बरोबर. ती एनर्जी कामात पण येत असते. म्युझिक इज द ओनली पेन किलर विच विल सर्वाइव्ह पीपल इमोशनली मेंटली. ओके. करेक्ट. मग त्या गोष्टीचा सही प्रमाण में उसका आस्वादन तो लेना ही चाहिए. आता तुम्ही एनर्जीचं तू बोललास, हा. तर गणेश गल्लीची मूर्ती घडवताना तिथे वातावरण कसं होतं? डिड यू फील एनी एनर्जी? आणि एखादा असा काही इव्हेंट किस्सा वगैरे घडला होता? नाही, किस्सा वगैरे असं काहीच नाही घडला. नाही, चमत्कार वगैरे असं नाही होत. ते सगळं ठीक आहे, ते कॉस्मिकली ते किस्से वगैरे असू शकतात. पण एनर्जी म्हणजे नेमका काय? तुमचा ऑरा जो क्रिएट होत असतो ते तुमच्यामुळे क्रिएट होत असते. ओके. तुम्ही काम ज्या पद्धतीने करता, तुम्ही ज्या इंटेन्शनने काम करता, तुमचा वर आहे की तुम्ही कोणता ऑरा तिथे घेऊन जातात. त्यासाठी तुमचे विचार काय असायला पाहिजे? जर मी एखाद्या गोष्टीसाठी फोकस्ड आहे, मी तोच ऑरा घेऊन जाणार ना, राईट? मग ती ऑरा तिथे ऑलरेडी आहे. एवढी वर्षांना लोक त्या जागेवर काम करतात, ती ऑलरेडी ती ऑरा आहे. त्यात एक माझी ऑरा एक नवीन ऍड झाली, तर मी त्याला कसं रिसीव्ह केलं पाहिजे ना, ते पण खूप महत्वाचं आहे. म्हणून कधी कधी मी काम नाही करायचो, मी नुसतं गणपतीला बघत राहायचो. आवडतं बघायला गणपती. तो फील पण खूप महत्वाचा आहे. तेव्हा काय असतं की आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ती एक वार्ता चालू असते. तुम्हाला नाही माहित काय तार वगैरे काय नाही जुळलेलं, पण काहीतरी नाही, ते तुम्ही बाप्पाला वर असता. हा, बाप्पाला वर इमोशनली अटॅच्ड ते असतं. बघ ना, आता गणपती मला एकाने सांगितलं, गणपतीची जेव्हा लिखाई करतो, सगळ्यात गणपती आपल्याला पाहतो जो लिखाई करत असतो. त्या मूर्तिकार गणपती जेव्हा डोळे उघडतो तेव्हा पहिलं प्रथम गणपती बघणाऱ्या व्यक्ती म्हणजे गणपती स्वतः कोणाला बघत असेल तर तो कलाकाराला बघतो. अजून काय पाहिजे आयुष्यात? हे ऐकल्यावर तर मी बोललो बस भाई अभी चलो कैलास मानसरोवर. तर मग आपण स्केचिंगचं बोललो, मूर्ती बनवण्याचं बोललो. मग तो दिवस आला जेव्हा मंडळातल्या लोकांना ती मूर्ती बघायची होती, रेडी होती मूर्ती. पण त्याआधी जेव्हा तू बघितलीस ती रेडी मूर्ती फर्स्ट टाइम की प्रॉपर रेडी आहे, तर तेव्हा तुझ्या मनात असं काय आलं मूर्ती बघून? मूर्ती बघून म्हणजे मी थोडा क्रूर आहे या बाबतीत. मी स्वतःला पण खूप जज करतो. मी इतरांना एवढं जज नाही करत, तेवढा मी स्वतःला जज करतो. तर नेहमी मी विचार करत असतो, इथे काय करू शकतो का मी? एवढंच गरजेचं आहे का? कंटिन्युअसली मी जजच करत असतो. आणि तसं करून जर ते सुंदर दिसत असेल एखादा भाग, मग बघत बसतो. आवडतं मला, नुसतं असं बघायला पण आवडतं गणपती. अरे काय ते बघतच बसलास? हा, बघत बसतो. मग मी जजही करत असतो, बघतही बसत असतो. आवडतं मला हे सगळं. माझ्या कामासोबत मला हे सगळं करायला आवडतं, जेणेकरून मला एक संधी भेटते की पुढच्या कामात मी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो. जसे की काही एरर्स वगैरे असतात, टेक्निकल असतात, काही एनाटॉमिकली असतात. ते एरर्स मी काय सुधारायला पाहिजे या गोष्टींचा विचार करत असतो मी. कलाकार कधीच त्या कामाला घेऊन सॅटिस्फाईड नसतो. वी आर व्हेरी अनसॅटिस्फाईड सोल्स रिगार्डिंग अवर वर्क्स. सो कुठेतरी बेटरमेंट होऊ शकतं, पण सॅटिस्फिकेशन आहे, खूप आहे. का ज्या पद्धतीने गणपती हसत होता, ज्या पद्धतीने गणपती बघत होता, ज्या पद्धतीने गणपतीचं सोंड वळलं होतं, ज्या पद्धतीने ते बोटं रंगलीत, ज्या पद्धतीने गणपती ते त्रिशूल धरलं होतं, ज्या पद्धतीने गणपती ताटात उभा होता ना, हे सगळं बघून खुश आहे, आनंद आहे. थोडं काम होऊ शकलं असतं अजून कुठे, तर हनुमानवर थोडं काम होऊ शकलं असतं. अगेन टाइम पिरियड पण थोडं मॅटर करतं, काही टेक्निकल चॅलेंजेस असतात त्या. बाकी बाई खुश आहे. तू तर खुश होतास. आणि मग जेव्हा मंडळाच्या लोकांनी ती मूर्ती बघितली तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती? अरे खूप लोक गणपती बनताना
शब्द नव्हते खूप लोकांकडे, बिकॉज पहिला तर मी पहिल्यांदा बनवतोय, जास्त काय लोकांना माहित नव्हतं काय बनणार आहे काय, असं थोडं लोक थोडं 50-50 होते, काय बनेल कसं बनेल काय. त्यानंतर जसं जसं गणपती बनायला लागलं लोकांना ते आवडायला लागलं. म्हणजे आता तिथे लोक बघायला जास्त नव्हती येत, काम चालू असताना खूप कमी. आणि म्हणजे मला कोणी डिस्टर्ब करायला तर अजिबात नाही कामात, ठीक आहे. तो काम झाल्यावर जेव्हा लोकांनी बघायला हळूहळू सुरुवात केली, फर्स्ट लुकचं आधी मंडळातले पण मुलं असतात, मंडळी पण कार्यकर्ता असतात ना, तर ते नो वर्ड्स, म्हणजे तेव्हा नावं कोणीच ठेवू शकत नाही अशी त्यांची प्रतिक्रिया होती. प्रतिक्रिया सॉरी. सर ते त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू झालं, राईट. अगेन मग त्यांनी त्यातनं काय घेतलं गणपतीला, तर मला जे कनेक्टिव्हिटी द्यायचं होतं ना, ते कुठेतरी त्यांना ते फ्लॅशबॅक मध्ये ते गेलेत की नॉस्टॅल्जिक वातावरण झाला तो थोड्या लोकांमध्ये. मग त्यानंतर ही चर्चा थोडी सुरू झाली. आणि फर्स्ट लुकला मी नव्हतो, पण फर्स्ट लुकचा एक दिवस आधी पर्यंत मंडळातले वरिष्ठ लोक वगैरे ते त्यांना खूप त्यांचे लहानपणाचे दिवस आठवले. मला एवढे मेसेजेस आहेत ना इंस्टाग्रामवर, मी अजून उघडू शकत नाही. एवढे मोठे पॅराग्राफ्स आहेत, रिक्वेस्ट बॉक्समध्ये आहे, माझं प्रायमरी लिस्टवर आहे. इव्हन काही मेसेजेस मला कधी जनरलमध्ये टाकावं लागतं. म्हणजे इतकं लोक एक्सप्रेस होणं, इतकं काम गेलंय. म्हणजे कुठेतरी मला पण तो आनंद आहे की मला सॅटिस्फाईड अबाउट दॅट. लोक एक्सप्रेस करत नाही, लोक जास्त सी लोकांना एक्सप्रेस करायला शब्द नाही भेटत. अशा लोकांनी पॅराग्राफ मला पाठवले. आणि मी फर्स्ट लुकला नव्हतो, फर्स्ट लुकला मी हैदराबादला होतो. ऍक्च्युली मला राहायला पाहिजे होतं, पण अगेन वेन यू आर रनिंग समथिंग यू कांट एक्सक्यूज, वेळ तिथे पण देणं महत्वाचं आहे. फर्स्ट लुकला खूप लोक इमोशनल झाली होती, लोकांचं डोळ्यात पाणी वगैरे आलेले, म्हणजे रडलीत अक्षरशः. चिराग होता, चिराग सोबत पण पॉडकास्ट झाला, तो सांगत होता की त्यांनी बघितलंय हे सगळं. आणि मी हे ऍक्च्युली मी जेव्हा ऐकत होतो तेव्हा मला वाटलं की सही किया, कुछ तो सही किया आहे, काहीतरी चांगलं केलंय बस. कारण मी पण बसतोय तिकडे, जेव्हा फर्स्ट लुकला आलो होतो गर्दी होती आणि आपण कसं बाकी जागेवर मूर्ती बघितली, 2-3 मिनिटं बघितली, 4-5 मिनिटं चला, पण तिथून मला जायचं म्हणत नव्हतं करत. मी असं भली गर्दी होती पण तिकडे नाही भाई, अजून 2 मिनिटं बघायचंय, अजून बघायचं, असं मन वरून खाली पूर्ण स्कॅन करत होतो, एक हात ते डिटेल्स बघत होतो. खूप सुंदर वाटत होतं बघून. आणि नंतर मग जर लोकांचा प्रतिसाद येऊ लागला, फर्स्ट टाइम ऑब्व्हियसली इतका प्रतिसाद आला असणार. आधी तर ॲज अ आर्टिस्ट काम खूप सुंदर होतंच, तेव्हा पण लोक वावा करत होते. तर आता इतक्या ह्याच्याने, अरे इतकं कोणत्याच मंडळाने मूर्तिकारासोबत केलं नव्हतं, आणि इतर जनरल पब्लिकने पण कोणत्या मूर्तिकारासोबत नव्हता केला. गणपतीचं एवढं क्रेज, म्हणजे टॅटो काढणं लाईफ टाइम त्यांचं इम्प्रेशन आहे ते. टॅटो बऱ्याच लोकांनी केलं. हा, मग आता माझ्या मते 8 लोकांनी केलंय वेगवेगळ्या पद्धतीने. इथपर्यंत पोचणं काम आपलं, जेव्हा हे पोचतं ना, तिथे माझं सगळं सर्वस्व मी तेव्हा तिथे वापरलंय याचं प्रतीक होतं. टेक्निकली असू शकतात गोष्टी, पण लोकांना जी कनेक्टिव्हिटी पाहिजे, किती लोकांचं ते जवळ पोचलं असेल की त्यांनी ते तेवढं विचार केला. मग माझं हे आहे की एकदा बघितल्यावर माणसाचं मन भरलंच नाही पाहिजे. काम या पद्धतीचं करावं, पुढचं काम पण असंच होणार की एकदा बघितल्यावर माणसाचं मन भरलंच नाही पाहिजे. आता आमचे एक्सपेक्टेशन इथे आलेत, मग आता 100 पण एक्सपेक्टेशन आहे ना, एक्सपेक्टेशन ही अशी गोष्ट आहे, तुम्ही ते एक्सपेक्टेशन स्वतःहून वाढवता. लोकांचं एक्सपेक्टेशन असेल की पुढच्या वर्षीचं काय असेल, एक्सपेक्टेशन वाढलेलं पण असेल, पण परत पुढच्या वर्षी पण ती सौंदर्य जास्त महत्वाची आहे. आणि जेवढं प्रेम मला भेटलंय ना, तो प्रेम मी ओतणार ना त्यात, मग काम अजून चांगलं होणारच आहे, होणारच, प्रेमळ काम होणार असं म्हणू शकतो. कारण आय फील की एक आर्टिस्ट आहे ना, मूर्ती बनवतात, त्यांचा आर्ट बेस्ट असतो, बट ते बनवताना
व्हॉट यू फील किंवा तुमचं काय कनेक्शन आहे मूर्तीसोबतचं. आता तुम्ही म्हणाल मगाशी की मॅनिफेस्ट केलं होतं, तर ते सगळे इमोशन सगळे उतरत होते मूर्तीमध्ये. त्यामुळे आम्हाला बघताना ना मूर्ती ते काहीतरी वेगळं फील झालं. आणि हे जर असेल पुढे पण तर ऑब्व्हियसली ती मूर्ती आम्हाला आवडणारच आहे, नो डाऊट. आता बघ, क्यूट पेट्स असतात, त्याला आपण लाड करतो. असा गणपती सोबत लाड करायचं संधी आहे ना फक्त मूर्ती का भेटते. लकी, व्हेरी लकी. त्या बाबतीत मी खूप जेलस आहे. तर मग आता 100 वर्ष पण जवळच आहे. मग त्याची म्हणजे तयारी किंवा असे एक व्हिज्युअलायझेशन हाय डोक्यात की अशा टाईपचं मला करायचं आहे. बघ, त्यासाठी तर 2 वर्ष थांबावं लागेल. पण मोठा बेसिक गोष्टी काय असतील तुला सांगतो. 100 वर्षी असं काहीतरी काम असेल जे मला लोकांना घरी गणेश गल्लीचा गणपती पोहोचला पाहिजे, असं काहीतरी थॉट आहे. अच्छा, सध्या इतकंच. हा, सध्या तर हे आहे बघ बाय, ब्रेनस्टॉर्म करावं लागतं ना. आता तर हे पुढच्या वर्षी तयारी पहिली असेल. ऑब्विसली 100 म्हणजे मुंबईतला सगळ्यात पहिला, जिथून मोठ्या गणपतीची प्रथा सुरू झाली तो मंडळ. मग तो गणपती जर मी रिप्रेझेंट करतोय, म्हणजे माझं खूप चूल आहे भाई. मला एक सर्टन खूप सिलेक्टिव्ह आहे की काही गोष्टी मला असं पाहिजे तर असंच पाहिजे. म्हणजे असं पण आहे, माझा माइंडसेट असा आहे की करना है तो कमाल करो वरना कुछ मत करो. मग ते गणपती सोडून इतर काही गोष्टी पण ते लक्ष देऊ आम्ही. ते काय असेल काय नसेल ते काय आयडियाज आहे ना, विदिन सेकंड्स येतात. ते कधी येतात कसे येतात ते सांगू शकत नाही, पण येतात आणि येणार. गणपती त्याला जसं यायचं आहे ना, तो त्याची सोय बरोबर करून ठेवणार. खूप सारे ऑप्शन्स आहेत, व्हेरी मच ऑन द टेबल. पण त्यातलं सिलेक्टिव्ह हँडपिक करून मस्त विल मेक अ व्हेरी गुड रेसिपी फॉर 100 years सो दॅट एव्हरीवन कॅन टेस्ट इट. आणि ही लाईन जी होती ना, त्याला यायचं तसं तो येणार. हा, बेस्ट. तर मग आता लोकांचा इतका छान रिस्पॉन्स भेटत होता आणि आता गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती, तर ह्या वेळेसचा गणेशोत्सव आधीवाल्या गणेशोत्सवपेक्षा कशा प्रकारे वेगळा होता आणि कसा होता एक्सपिरियन्स? आता मुंबईचा राजा आहे, पब्लिक सगळी मुंबईकडनं असणार. आधी रेकग्नायझेशन नव्हता, ऑफकोर्स नव्हता. आणि मी पण कधी रेकग्नायझेशन साठी काम केलेलं नव्हता. आता पण नाही करत, पुढे पण नाही करणार. ते भेटतंय आणि लोकांना एक्सप्रेस व्हायला विचार करावा लागतो. लोक एवढं एक्सप्रेस होत आहेत ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. लोक त्यांचं स्वतःला एक्सप्रेस करतायत ना, ही खूप वेगळ्या लेवलचे विषय आहे. टॅटू काढणं हे पार्ट ऑफ एक्सप्रेशन लेवल. माझं डीएम्स मध्ये एवढे मोठे कमीत कमी 300-400 लोकांचे पॅसेज मेसेजेस आहेत. खूप म्हणजे खूप. आता मी सगळं वाचू शकत नाही, पण मी स्क्रोल करतो, बघतो. नाही बघत असं नाही, बघतो मी. पण त्यांना मी काय म्हणून रेस्पॉन्ड करू की थँक्यू असं बोलून कसं वाटेल? नाही बरं वाटणार. पण पुढचं माझं काम त्यांच्यासाठी मी डेडिकेट करू शकतो की ज्या लोकांनी एवढं प्रेम दिलंय, त्यांना आवडतं काम बघायला, तर तसं काहीतरी करू शकतो. कारण मी बोललो आधी, मी बोलण्यापेक्षा माझं काम जे काय ते बोलून गेलेलं मला आवडेल एनी टाइम. त्या हिशोबाने, त्या पद्धतीने, त्या वाटचालीने पुढचं काम करू. बरोबर. कारण ज्या कामामुळे ज्या लोकांनी एक्सप्रेस करणं सुरुवात केलं ना, त्यांचे एक्सप्रेशन्सचं तो एनर्जी परत ते कामात जाऊ दे आणि परत ते रेसिप्रोकेट होऊ दे. आणि मग आला विसर्जनचा दिवस, लास्ट डे. तर त्यावेळेस गणेश गल्ली म्हणजे मुंबईचा राजा जेव्हा शॉर्ट बिल्डिंग जवळ पोहोचला, तेव्हा तिकडे ब्रिज वरून इतका गुलाल आणि इतकी फुलं आली की अख्खा तो परिसर पूर्ण लाल झाला होता. तर त्यावेळेस तू कुठे होतास? मी ट्रॉलीवरच होतो. अच्छा, मग कसा होता तुझा एक्सपिरियन्स? काहीच दिसत नव्हतं. पहिले तर लाल झालं होतं, पूर्ण वातावरण फुल लाल झालं होतं. मूवीज मध्ये बघ ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर फुल स्मोक असं तसं लाल झाला होता फुल. आणि लिटरली असा अंगातला एकही भाग नव्हता जिथे गुलाल गेलं ना. सगळीकडे फुल गुलालमय वातावरण झालं. एवढं गुलाल बाय थांबतच नाही.
थांबतच नाही. पण तो एक मेमोरेबल इव्हेंट आहे, कारण मी पण तिथे पुढच्या साईडला होतो, ब्रिजच्या साईडला, आणि तो दृश्य असा होता ना की म्हणजे सगळीकडे गुलाल गुलाल झालं ना, खूप मस्त वाटलं. फोटोज बघितले काय? फोटोज आले. हा, फोटोज वगैरे जबरदस्त, व्हिडिओज पण मस्त आलेत खूप साऱ्या, पण ते लाईव्ह बघायची मजा होती ना, ती नेक्स्ट लेवल होती. आता हे गणपतीला पण रंग लावून घ्यायला किती आवडत असेल मग. त्याच्यावरून कळलं आपल्याला. मी रिसेंटली आता एक पोस्ट बघितली होती की आपल्या मुंबईतले बरेचसे मूर्तिकार, सिद्धेश दादा, विशाल दादा, तुम्ही सर्व एका इव्हेंटला गेलेलात आणि तुम्ही सर्व तिकडे एकत्र होतात, तर तुमचं बॉन्डिंग कसं आहे? बॉन्डिंग आमचं खूप मस्त आहे. म्हणजे मी पहिल्यांदा कारखाना चालू केला होता 2018ला, विशालदानी नारळ फोडलं सुरुवातीचा, आणि यावर्षी पण विशालदालाच बोलवलं होतं. तो माणूस असा आहे की एकदम चिल आहे, मस्त आहे. मग तसंच हे इथे वर्क कल्चरचा हा इम्पॅक्ट आहे. ऍक्च्युली मुंबईत आहे ना, वर्क कल्चर असं आहे की सगळ्यांचं बॉन्डिंग एकमेकांसोबत चांगलं आहे. बॉन्डिंग म्हणण्यापेक्षा जेव्हा खरंच गरज असते एकमेकांसाठी उभा राहतात, त्यात तेव्हा तो इगो फॅक्टर नसतो. इगो फॅक्टर मुळात मुंबईचं मूर्तिकारांचं वर्क कल्चर मध्ये नाहीये. जे खरं म्हणजे कोणाकडनं हे 2008-9 जसं अरुण झाला, सिद्धेश झाला, हे यांनी कारखान्यात त्या काम करून, त्या परिसरात काम करून जे अनुभव घेतलेत ना, त्यांना हा फॅक्टर नाहीये. ठीक आहे, आम्हाला हे सगळं आमच्यासाठी एक अनुभवच आहे, आणि त्याला कसं कधी कोणाला कसं उपयोगी पडू शकतो ना, ते आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणून आता पोहेकरचं पण झालं त्यावेळेस, त्या पिरियडमध्ये, म्हणजे आधीपासून कारखान्यात काम एक्सपिरियन्स घेऊन, आणि ज्या लोकांनी कारखाना न करता विदाउट एक्सपिरियन्स ज्या लोकांनी एस्टॅब्लिश केलं, हे दोघांचे वर्क कल्चरमध्ये खूप डिफरन्स आहे. सो ह्या एक्सपिरियन्स आणि तो जो इम्पॅक्ट आहे तो बॉन्ड म्हणून क्रिएट झाला. आणि बॉन्ड म्हणजे असं नाही की आम्ही वर्षात रेग्युलरली भेटत असतो, हे 2 महिने असतात जेव्हा आम्ही जास्त करून भेटतो. चांगले मित्र आहेत, सिद्धू वगैरे चांगले, आधीमध्ये आम्ही भेटत असतो. सुशांत आहे, चांगला मित्र आहे, आधीमध्ये आम्ही भेटत असतो. आणि विशालदा पण कधी कधी भेटतो. हे सगळं इतर लोकांचा वैयक्तिक जीवनशैली चालूच असते. तो बॉन्ड कधी इम्पॅक्ट नाही होत. मग ते कितीही काही कधी गरज लागली तर त्या डिस्कस त्या लेवलवर होतात. गणपतीचं म्हणजे हे नसतं, कधी आम्ही असा विचार करत नाही की आयडिया शेअर नको करायला, हे चोरी ते तसं आमच्यात ते असं नाहीये. ठीक आहे, आमचं हेतू असं असतो की लपवायचं काय, काही गोष्टी मुद्दाम असं विचारत नाही. खूप लोकांना क्युरिओसिटी भरपूर असतो, काय मग आता काय बनवताय, याला काय बनवताय, त्याला काय बनवताय. आमच्यात तशा गोष्टी नाही होत. आमच्यात इम्पॅक्टच्या गोष्टी होतात, किंवा कुठलं प्रॉब्लेम असेल तर काय करायला पाहिजे, किंवा काय मदत लागली तर, या गोष्टी गणपतीत होतच असतात. म्हणून काय आहे की आता एक कन्सेप्ट होती आधी कॉलेजमध्ये, रॅगिंग वगैरे करायचे लोकांना, राईट. असं जे सिनियर्स होते ना, सुपर सिनियर्स आमचे वगैरे मूर्ती क्षेत्रात, ते लोक खूप स्ट्रिक्ट होते. त्यांच्या खाली आम्ही ना, तर आम्ही आतल्या मस्ती करणारे, हे वगैरे गंमत करणारे. ऑन ग्राउंड वर्क करणं वेगळं, ते स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंटमध्ये लपून मस्ती करणं, असं ते कॉलेजमध्ये रॅगिंगचं पण वातावरण असतो. पण एक अगदी रॅगिंग सारखा नाही, थोडा तो नर्चर करणं, तो मस्ती करणं पोरांसोबत. त्यामुळे काय होते, ती बॉन्ड क्रिएट होते. जेव्हा हा अकॅडमीमध्ये ना, स्पेशली आर्ट अकॅडमीमध्ये लोक बॉन्डेजमुळे जास्त शिकतात. ओके, त्यामुळे काय होतं की तो मग तुमच्या कामात तो दिसतो, तुमचा वर्क कल्चर, तुम्ही बोलायचं पद्धत, तुम्ही करायचे ऍक्शन्स वगैरे, ते त्यामध्ये दिसतं. हा पूर्ण बॉन्डेज आमचा पूर्ण मुंबईचा, म्हणजे जेवढे फोटोज वगैरे बघतो ते आमचा बॉन्ड खूप चांगला आहे, मस्त आहे. क्या बात आहे. तर मग आता आपण आपल्या पॉडकास्टच्या लास्ट पार्टला आलोय, म्हणजे रॅपिड फायर. तर यामध्ये मी तुला 2 मूर्तिकारांची नावं सांगेन, यू हॅव टू चूज वन. रेश्माताई की राजन झाड? राजन झाड. राजन झाड की सतीश दादा? राजन झाड. राजन झाड की अनिकेत शिवाले? राजन झाड. क्या.
राजन झाड की निखिल खातू? निखिल. ओके. हे मॅनेजमेंटच्या बाबतीत. अच्छा. बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे युअर वर्क इम्पॅक्ट शोज नो. म्हणजे त्याचं कारण मी सांगतो. ऍक्च्युली म्हणत आहे राजन झाड बोलायचं, पण निखिलचं काम मी मॅनेजमेंट जवळून बघितलंय. सो मी राजन झाडांना मी काम करताना असं मॅनेजमेंटची पद्धत मला माहित नाही, म्हणून मी हे पण मनात तेच होते. ओके. मग आता आपण कोणाला, राजन झाड यांना घ्यायचं का निखिल? निखिलला घेऊया ना, कारण पुढे बघ, पुढे यंगस्टर तो पुढे जाईल ना. निखिलला घेऊया. मग निखिल खातू का राजू शिंदे? राजू शिंदे. राजू शिंदे की अरुण दत्ते? टफ क्वेश्चन. टफ नाही, ट्रिकी आहे. तुला सांगतो का, राजूचा कॅलिबर आहे ना एवढं आहे. अरुण ही हॅव लॉट ऑफ गट्स, आणि तो ज्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतोय गेल्या 2-3 वर्षापासून जे कामं बघतायत ते गट्स राजू शिंदेकडे पण आहेत का. 8वी गल्ली खेतवाडीतला एकदा ते हत्तीच्या सोंडीवर एक गणपती होता सिंगल पायावर, आणि म्हणजे दोन्ही ताकदीचे आहेत. आपण दोघांना घेऊ शकतो. रॅपिड फायर कोणतरी एकच. सध्याला अरुण. ओके. अरुण दादा की सिद्धेश दिघोळे? सिद्धू. सिद्धेश दिघोळे की कृणाल पाटील? केपी. So KP is the winner. So Krunal Dada Patil is the winner of this rapid fire round. तर कृणाल दादाच का? सी, गणपती क्षेत्रात आहे ना काही रेव्होल्युशन्स झालेत. ओके. मास प्रोडक्शन वर विजय खातूंनी ते सगळ्यांना वेगवेगळ्या जॉब्स देणं, त्यानंतर कंपोज बॅकग्राऊंड वगैरे हे कंपोज करणं, ते केपी पेक्षा बेटर कोणी नाही केलंय आजपर्यंत. ओके. मग त्यातलं माझं उत्तर केपी का आहे ते सांगतो. आता सिद्धू याचं जास्त चांगलं उत्तर देतो. जोपर्यंत कुणाल पाटील मार्केटमध्ये आलेला नव्हता मुंबईमध्ये, तोपर्यंत शस्त्र वगैरे आहे ना ते त्यासाठी कोणी डाय बनवलं नव्हता. ओके. केपीनी शस्त्रांचं पण वेगळं डाय करून त्याचा डिझाईन असा असायला पाहिजे, असं कंपोज केला पाहिजे, त्याचा विचार करून ते एक ऑर्गनाइज्ड वे मध्ये काम करणं हे केपीनी लोकांना दाखवलं. त्यामुळे केपी हॅज दॅट अपर हँड ऑलवेज. ज्या पद्धतीने काम करतो तो बोलतो पण ब्लंट बोलतो. वाय? बिकॉज जास्त करून तुम्ही ऐकत असाल बजेटिंगचं आणि पैशांचं केपी बोलतो. का बोलतो त्याचं कारण आहे, कारण एट द एंड ऑफ द डे 1-2 वर्ष 3 वर्षानंतर यू विल गेट ऑन टू बजेटिंग. नो, तुम्ही ते इव्हॅल्युएट करणारच. आणि तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर एवढं एफर्ट्स घेतायत आणि इन रिटर्न तुम्हाला ते गोष्टी फुलफिल करत नाही, तर ते गोष्ट करण्यातच अर्थ नाहीये. बरोबर. आता बघ, पेंटिंग्स, खूप मोठ्या मोठ्या कलाकारांचे पेंटिंग्स आज क्रोर्स मध्ये विकले जातात, बिलियन्स मध्ये विकले. जिवंत तरी आहेत का? जिवंत असताना काहीतरी केलं असतं, उपयोगी तरी पडला असता. राईट. सो वेन यू आर लिव्हिंग, नो, मेक द बेस्ट आउट ऑफ युअर लाईव्हलीहूड. तर आणि ते कोण सांगावं? दुसरा कोण तर तुमच्यासाठी सांगणार ना. तुला काय पाहिजे तुला सगळ्यात बेस्ट माहिती आहे, मग ते सांगणं हे केपीनी त्याची पण सुरुवात केली. अच्छा. सो विथ दॅट वी कम टू द एंड ऑफ दिस पॉडकास्ट. आता आपण हा पॉडकास्ट इथेच एंड करूया. थँक्यू सो मच आल्याबद्दल. खूप खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. एक असं खूप साऱ्या गप्पा आपण मारल्या आणि अजून पण गप्पा बाकी आहेत. आपण पुढच्या वर्षी परत एकदा पॉडकास्ट करूया. अजून गप्पा आपण डिस्कस करू तेव्हा अजून नवीन गोष्टी रंगलेल्या असतील, तेव्हा अजून बरेच काही गोष्टी आपल्याला बोलायला मिळतील. करेक्ट. ते आपण वेगळ्या मूड मध्ये पण असू कदाचित. बरोबर. आणि काय माहित तेव्हा आम्हाला 100 वर्षात अजून थोडंसं हिंट भेटेल. 0.0001% असं भेटू शकतं. चालेल. त्या बाबतीत थोडा क्रूर आहे. आणि जाता जाता मला एक प्रश्न आहे की मी एक पोस्ट बघितली होती तुझ्या पेजवरती, सारंगे. या मागचं रिझन काय होतं? तू के ड्रामा बघतोस की? जेवढं माहिती मला आहे ना, मुलं जास्त के ड्रामा बघत नाही, हे मुलीच बघतात. बरोबर. ओके. तर ते इमोटिकॉन्सवर मला पाठवायचे असे सारंगे. मग आम्ही फ्रेंड्स वगैरे आहेत ना,
चे मित्रमैत्रिणी. तर मग भेटल्यानंतर असं असं ते मध्ये ट्रेंडिंग पण झालं होतं. त्यामुळे ती हलकीशी अशी बघ, ऑब्विसली आपण ज्या जनरेशन मध्ये जातोय ना त्याचे काही इनपुट्स तुमच्यात येतात आणि आपण तो ट्रान्झिट मध्ये असतो नेहमी. तो ट्रान्झिशन कायमचा चालू असतो. आता असं समजते आता पॉप्युलर आहे, ट्रेंडिंग आहे, असं ते सारंगी आलं. पण आत्ता गणेश गल्लीचं जेव्हा टी शर्ट त्यांनी मला हे केलं दिलेलं, तो हातवाला नवरात्री, त्यामध्ये माझी एक मैत्रिणीने कमेंट केलं सारंगे. ठीक आहे, कोण? उत्सवी लाने, प्रकाश लानेंची मुलगी. अच्छा. तिने कमेंट केलं सारंगी. आणि मला तो पर्यंत मला माहित नव्हता की याला सारंगी म्हणतात. गाईस, दिस इज सारंगी गाईस. मला माहित नव्हतं, मला तेव्हा समजलं. अच्छा, चालेल. चला तर आपण आजचा एपिसोड एंड करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 22 फूट वाले की जय. बोल 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 22 फूट वाले की जय.